नमस्कार. ओम देवी कृष्मंडाय नमः. या देवी सर्वभूतेषु मा कृष्मंडाय रूपेण संस्थितः. नमस्तस्यै 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 नमो नमः. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा मातेचे चौथे रूप म्हणजे आई कृष्मांडा. देवीच्या स्मितहर्षामुळं ब्रह्मांड निर्माण झालं, म्हणून या देवीला कृष्मांडा देवी असं म्हटलं जातं आणि तिची पूजा केली जाते. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 लीड क्लब, रोटरी क्लब अकलूज व वाई आयोजित शारद उत्सव 2021 ऑनलाईन व्याख्यानमाला कार्यक्रमाचे मी रोटरीयन स्पाउस सौ प्रिया नवनाथ नागणे अकलूज यांच्या यांच्या सर्वांच्या तर्फे मी सर्वांना नमस्कार करते आणि सर्वांचं स्वागत करते. आजच्या व्याख्यानमालेमध्ये चौथे पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर ओमप्रकाश मोतीपोळे सर, फर्स्ट लेडी ॲडव्होकेट सविता मोतीपोळे मॅडम, प्रमुख वक्त्या माननीय गीताली पवार मॅडम, अकलूजची कन्या अभिनेत्री कुमारी प्रणाली घोगरे, इव्हेंट कोऑर्डिनेटर DGN स्वाती खेरकर मॅडम, सौ मंदाताई सोनटक्के, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर महिला सबलीकरण, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी लक्ष्मीकांत सोनी सर, DJ ऑफिस कोऑर्डिनेटर रवींद्र बनकर सर, सर्व PDG स्पाउस, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर्स, सेक्रेटरी, असिस्टंट गव्हर्नर, रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष, रोटरीयन CA नितीन कुदळे सर, सचिव गजानन जंजाळ सर, तसेच रोटरी क्लब वाईचे अध्यक्ष रोटरीयन दीपक बागडे सर, सचिव डॉक्टर प्रणाली ढोबळे मॅडम, तसेच सर्व उपस्थित क्लबचे अध्यक्ष, सचिव, सर्व रोटरी सदस्य आणि बंधू भगिनी यांचे मी सर्वांचे मनापासून रोटरी क्लब अकलूज तर्फे स्वागत करते. शारद उत्सव 2021 पुष्प चौथे आजच्या व्याख्यानमालेच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या डिस्ट्रिक्ट 3132 चे PDG डॉक्टर दीपक पोळे सर यांच्या सुविद्य पत्नी रोटरीयन डॉक्टर सुचिता पोकळे मॅडम यांना मी आता आमंत्रित करते. नमस्कार, माझा आवाज ऐकू येतोय? हा, येतोय, बोला ना. नमस्कार. प्रेसिडेंट रोटरी क्लब वाई आणि प्रेसिडेंट रोटरी क्लब अकलूज ह्या दोघा क्लबनी मिळून जो संयुक्त विद्यमानाने हा जो उपक्रम सुरू केला आहे शारदोत्सव, आणि त्याला मोतीपोळे सरांची आणि स्वातीची जी साथ मिळाली आहे, तर हा खरोखरच प्रशंसनीय कार्यक्रम आहे. कारण महिलांना ह्या काळामध्ये गडबड असते, वेळ मिळत नसतो, तरी सुद्धा 5 ते 6 हा वेळ तुम्ही सगळ्यांच्या म्हणजे सोयी कन्सिडर करून तुम्ही 5 ते 6 हा वेळ घेतला, थोडासा रिकामा म्हणता येईल ह्या काळामध्ये, आणि आम्ही बऱ्यापैकी अटेंड करू शकतो ह्यावेळी. शिवाय ही जी बौद्धिक मेजवानी आहे ती आता खरं तर कोविड ही नैसर्गिक आपत्तीच होती, कोणीही त्याला म्हणणार नाही, पण मी कधी कधी म्हणेन ही इष्टापत्ती काही बाबतीत आहे का? पण नक्कीच, कारण इतक्या आम्हाला ही जी मेजवानी मिळत आहे घरी बसल्या, कधी कारमध्ये बसल्या ठिकाणी, की आम्ही पुष्प ह्या शारदोत्सवातील चौथ्या पुष्पाचा कमीत कमी जवळून जरी सुवास नाही आला तरी आम्ही त्याचं रंगरूप तरी बघू शकतो. आणि अशा प्रकारे आम्हाला वेगवेगळ्या लोकांची म्हणजे सगळ्याच क्षेत्रामधल्या नामवंत लोकांना घरी बसता ऐकू शकतो. ऍटलिस्ट इतक्या जिओग्राफिकली आपला डिस्ट्रिक्ट एवढा वास्ट आहे, तरी पण आज पुन्हा आपण कनेक्ट झालो आहोत. तर कदाचित ही एक नव्या नांदीची सुरुवातीची नव्या युगाची सुरुवात सुद्धा म्हणता येईल, की कदाचित आपण कुठल्या तरी वेगळ्या युगामधून प्रवेश करतो आहोत, आणि आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड पण राहायला पाहिजे. शिवाय आपण देवीला मागतो की तेजोमसी तेजोमही देही, बलमसी बलमही देवी, ओजोमसी ओजोमही देही, वीर्यमसी वीर्यमही देही, मन्युर्मसी मन्युर्मही देही, आणि सहोमसी सहोमही देवी. ह्या 6 क्वालिटीज जे मागतोय आपण देवीला म्हणा किंवा कुठल्याही देवतेला म्हणा, आणि ह्या 6 क्वालिटीज ज्या आपण त्याचं स्वरूप कसं असावं ह्या 6 पुष्पातल्या वक्त्यांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे की प्रत्येक व्यक्ता कशा ना कशाचा तरी त्यांनी त्याच्यामध्ये हे मिळून दाखवलेलं आहे. आणि मी ह्या सगळ्या कार्यक्रमाला वैयक्तिक शुभेच्छा देते, आणि मला जेवढं जमलं त्या प्रकारे माझी मदत करू इच्छिते.
ओम सरांना किंवा पुढे स्वातीला सुद्धा आणि रमेश सरांना सुद्धा आहे तेवढी रोटरीची मदत मी करू इच्छिते आणि माझं सहकार्य असंच अपेक्षित तुम्ही ठेवू शकता. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सुचिताताई. आपण दिलेल्या शुभेच्छा आमच्यासाठी व आमच्या कार्यक्रमासाठी नेहमीच ऊर्जादायी, प्रेरणादायी अशा आहेत. म्हणून तुमचं पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद. आजच्या शारदोत्सव 2021 मधले चौथे पुष्प गुंफण्यासाठी प्रमुख वक्त्या माननीय गीतालीताई पवार यांची ओळख करून देण्यासाठी मी रोटरियन डॉक्टर गौरी कहाते मॅडम यांना आमंत्रित करते. कृपया आपण माननीय गीतालीताई यांची ओळख करून द्यावी. हॅलो, आवाज ऐकू येतोय? येस, कंटिन्यू. नमस्कार. सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट 3132 चे डीजी ओम मोती पावळे सर, डीजीएन स्वाती हेरकल मॅम, आजच्या आपल्या वक्त्या माननीय गीता पवार मॅम, रोटरी क्लब वाई अकलूज समस्त श्रोतृ वृंद, सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या मंगलमय, आनंदमय आणि चैतन्यमय अशा शारदोत्सवात गीताली पवार मॅमचा परिचय करून देण्याची संधी आपण मला दिली, याबद्दल मी आभारी आहे. मॅमचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. मूळच्या कला शाखेतील इकॉनॉमिक्सच्या त्या पदवीधर आहेत आणि एज्युकेशन मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर असून लोकल ते ग्लोबल या त्यांच्या कार्याची भरारी ही फक्त शैक्षणिक क्षेत्रापुरतीच मर्यादित नसून कला क्षेत्र, व्यवसाय, व्यवस्थापन, संगणक क्षेत्र, विपणन क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्या कार्यरत आहेत. 1995 पासूनचा त्यांचा विविध क्षेत्रातील हा प्रवास आणि त्यांचे कार्य अचंबित करणारे आहे. वेगवेगळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांमधून ते कॉर्पोरेट ऑफिसेस, हॉस्पिटल्स, अगदी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्येही त्यांनी रिस्पेक्टिव्ह DMG म्हणजेच डिसीज मॅनेजमेंट ग्रुप, वेअर डॉक्टर्स फ्रॉम डायव्हर्स फील्ड वर्क टुगेदर फॉर केअर अँड मॅनेजमेंट यांच्यासाठी सुद्धा एड्युटेनमेंट ट्रेनिंग क्लासेस त्यांनी कंडक्ट केले. GS मेडिकल या ठिकाणी सुद्धा एथिक्स कमिटीमध्ये एथिकल प्रॅक्टिसेस साठी त्यांनी विशेष कार्य केले, वेअर शी रिप्रेझेंटेड कम्युनिटी. यासाठी सुद्धा त्यांनी बहुविध उपक्रम आणि परिश्रम घेतले. या ठिकाणी अनेक संशोधनासाठी जे प्रस्ताव येत असत त्याची पडताळणी, त्याची परिणामकारकता याचा अभ्यास करून तो सादर करणे आणि त्याची गोपनीयता जोपासणे हे कार्य त्या अतिशय जबाबदारीने पार पडत असत. याखेरीज विविध संस्था, ट्रस्ट यांच्यासाठी जी वैचारिक बैठक लागते, विशिष्ट धोरण, नियम या साचांमधूनच संस्थांचा विकास होतो. यासाठी काही ठिकाणी मग पार्टनरशिप सुद्धा आवश्यक असते. मग त्यासाठीचे व्यवस्थापन, त्याचा विकास, रिलेशनशिप मॅनेजमेंट यावर सातत्यपूर्ण प्रयत्नाने ते संबंध दीर्घकाळपणे प्रस्थापित करणे आणि नवीन संधी संशोधनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे अशा अनेक विषयांवर त्या कार्यरत राहून प्रशिक्षण देतात आणि स्वतःही ती जबाबदारी घेऊन सर्वार्थानं त्या संस्थांना त्या सक्षम बनवतात. त्यांचं हे कार्य अत्यंत ध्येयपूर्ण आहे. लीलाअन्नपूर्णा.com त्या पार्टनर आहेत. त्यातील त्यांचे व्यवस्थापनीय कौशल्य अत्यंत उल्लेखनीय आहे. अनेक शालाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शालेय प्रवाहात आणणे ही गोष्ट खरंच अवघड आहे. पण त्यांच्या अथक प्रयत्नांनी जवळपास 2400 विद्यार्थ्यांना 59 नाईट स्कूल्स मध्ये त्यांनी प्रवेश मिळवून दिला आणि त्यांना शिक्षण प्रवाहात आणले. उत्तराखंड, मसुरी, डेहराडून या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट साठी विविध आंतरराष्ट्रीय स्तरांवरील व्यवस्थापनातील अभ्यासक्रम त्यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. त्यासाठी एज्युकेशन फेअर आणि एक्झिबिशनचे सुद्धा त्यांनी आयोजन केले. त्यांची आंतरराष्ट्रीय कार्याची भरारी तर तितकीच कौतुकास्पद आहे. 2007-8 या काळामध्ये युनायटेड अरब एमिरेट्स, दुबई सारख्या ठिकाणी सुद्धा टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन एक्झिबिशन त्यांनी भरवलं. खरं तर 14 ते 15 वर्षापूर्वी ज्या गोष्टींचा आपण विचारही केला नव्हता ते कार्य त्या काळात मॅडमनी केले आणि ते सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर. यातूनच त्यांची दूरदृष्टी दिसून येते. त्यामध्ये पारंपरिक, चालू आणि भविष्यातीलही तंत्रज्ञानाचं जे महत्व आहे, शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन, इंटिग्रेटेड क्लासरूमचा अनुभव, त्यातील फायदे तोटे
संघटनात्मक कौशल्य विकास अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्यासाठीचे उपक्रम त्यांनी राबवले. त्या लिटिल मोर एनजीओच्या फाउंडर, ट्रस्टी आणि चेअरपर्सन आहेत. लिटिल मोर एनजीओ विच इज डेडिकेटेड टू मेकिंग लाईफ ऑफ कॅन्सर फायटर्स अ बिट इझियर या दृष्टिकोनातून ती काम करते. त्यांच्या खरं कार्यकर्तृत्वाबद्दल सांगण्यासारखं खूप आहे, पण आपण सर्वजण त्यांना ऐकायला उत्सुक आहात. त्यांच्याकडूनच त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आपण जाणून घेऊ. पुन्हा एकदा मी मॅमचे स्वागत करते आणि त्यांच्या बिग इनिंग ऑफ अ जर्नी या विषयावर बोलण्यासाठी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद गौरीताई. धन्यवाद गौरीताई. अतिशय सुंदर व छानशी ओळख आपण करून दिली. आता मी आजच्या प्रमुख वक्त्या माननीय गीतालीताई यांना विनंती करते की आपण द बिगिनिंग ऑफ अ जर्नी या विषयावर आम्हाला मार्गदर्शन व संबोधन करावे. सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्ते. आणि सविताताई, खास करून सविताताई होरा, स्वातीताई, नितीन दादा यांनी माझा विचार केला ह्या तुमचा जो 9 दिवसांचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये मला इन्क्लूड करायला, त्याबद्दल धन्यवाद. थँक्स अ लॉट. मी माझा स्क्रीन शेअर करते. येतोय का? आता येत होता परंतु परत ऑफ झालेला आहे. परत करा शेअर. आता येत आहे ना? हा, येस. जेव्हा पहिल्यांदी नितीन दादांचं आणि स्वातीताईंचं आम्ही बोललो होतो, तेव्हा मला त्यांनी विचारलं होतं टॉपिक काय तुम्ही बोलणार आहात. आणि मी मुद्दामून हे टायटल दिलेले द बिग इनिंग ऑफ अ जर्नी. आणि इफ यू सी तो बिग जो आहे स्पेलिंग मिस्टेक नाहीये बिगिनिंगचं, पण बिग इनिंग ऑफ अ जर्नी. जसं मी बोलत जाईन त्या बोलण्याच्या प्रवाहामध्ये तुम्हाला नक्कीच कळेल की ते का हायलाइट केलेले बिग इनिंग ऑफ अ जर्नी. आणि तुम्हीच डिसाईड करा ते बरोबर आहे की नाही. प्रत्येक मुलाला जसे आपले पालक महत्वाचे असतात, तसंच माझ्या पण आयुष्यामध्ये माझे आजोबा डॉक्टर DS पवार, ज्यांना आम्ही प्रेमाने अण्णा म्हणून म्हणत होतो, जे KEM किंवा GS मेडिकल कॉलेज मधून ते तिकडे कामाला होते. तर त्यांना मी लहानपणापासून त्यांच्याबरोबर मी जायची आणि मी बघितलेलं आहे अण्णांनी पेशंट्सना कसं हँडल केलेलं आहे. कुठचाही पेशंट त्याला एक्झिमा झाला असेल किंवा टॉन्सिलायटिस, त्यावेळेला टॉन्सिलायटिस, एक्झिमा, नंतर नारू, पाण्यामध्ये जे होतं नारू, त्याच्यानंतर मूळव्याध, ह्या स्वतः ते औषध तयार करून पेशंट्सना द्यायचे. तेव्हा मी लहानपणी त्यांच्याबरोबर जायची आणि मी बघायची अण्णा बेसिकली बऱ्याच पेशंट्सचा त्यांच्याबरोबर बोलून अर्धा आजार त्यांचा जायचा. त्यामुळे ते लहानपणी मी बघितलेलं होतं. माझे आई वडील. मॅडम, सॉरी टू इंटरप्ट यू, बट स्क्रीन इज नॉट डिस्प्लेइंग. Screen is Not displaying. It not says displaying. only, yes, it says started screen sharing, but it is not displaying. अच्छा, हे तुम्हाला काहीच दिसत नाहीये. Yes, yes. पण मगाशी आपण बघितलेलं ना. First time it was displayed. आता Still not. but it is saying की I am sharing म्हणून. Only it is saying sharing, but the picture एक says. मिनिट मी स्टॉप करते आणि परत हे करते. एक सेकंड.
Can you see it now? No, not it. Not it. असं कसं होईल? आता तर आपण बघितलेलं ना होतंय शेअर. Yes. Yes. आता दिसतंय? No. मी लॉग इन परत करू का? चालेल, हरकत नाही. मला स्क्रीन शेअरिंगची राईट्स द्या. Can you see my screen? अजून नाही मॅडम, होत आहे ते. आता आपण केलं होतं ना ट्राय पण. हो झालं होतं, पण आता ते अडत आहे, तिथं बफरिंग सारखं होत आहे. हा, आता दिसायला लागलं. आता दिसतंय? दिसतंय. आवाज ऐकू येतोय ना माझा? आवाज येतोय, स्क्रीन शेअर झाली. ओके, यू कॅन कंटिन्यू नाउ. ओके. सो सॉरी फॉर द हिच हिअर. माझे आई वडील, माझे आजोबा एक पहिले तर माझे एक रोल मॉडेल राहिलेले होते, आणि माझे वडील, त्यांचा आई आणि वडिलांचा पण भरपूर मोठा वाटा आहे माझ्या आयुष्यामध्ये. पप्पा नामांकित चित्रकार, कॅलिग्राफर, त्यांना अष्टपैलूच म्हणायचे. एनी फॉर्म ऑफ आर्ट अँड ही वुड बी एबल टू डू इट. लेखक होते ते, कविता अतिशय उत्कृष्ट करायचे ते. आणि पप्पांच्यामुळे आमच्या घरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक लोक, जाणकार लोक नाविन्यपूर्वक सगळे आमच्या घरी यायचे. त्यातले काही म्हणजे भाऊसाहेब नेवाळकर, जे MSCI चेअरमन होते, ज्यांनी पैठणी रिवाईव्ह केली होती. ते आमच्या अगदी वडीलधारी घरातले अगदी अतिशय चांगले आमचे संबंध होते. माझ्या आईला तेव्हा इन द 80s कमलताई विचारे, जे माविनच्या अध्यक्ष होत्या, तेव्हा त्यांनी आईला प्रोत्साहन दिलं होतं, आणि आईनी वुमेन एम्पॉवरमेंट ह्या ह्याच्याखाली आईच्याकडे 21 बायका, आमचं वर्कशॉप होतं आणि 21 बायका कामाला होत्या, आणि आम्ही सगळी हँडमेड, हँडक्राफ्टेड ज्वेलरी करून आम्ही एक्सपोर्ट करायचो. दिस वॉज ऑल इन द 80s. आईला त्यासाठी तिने जे काही कार्यरत केलेलं होतं, त्यासाठी तिला आपण बघू शकता की ह्या इकडे फोटोग्राफ मध्ये मिस्टर किर्लोस्कर, त्यांनी तिला प्रमाणपत्र सुद्धा दिलं होतं. आम्ही मुळातले मुंबईच, माझा जन्म मुंबईतच झालेला. आम्ही तिघी बहिणी आहोत, गौरी, गार्गी, गीताली. आई वडिलांनी आम्हाला कधीही कुठच्याही गोष्टीला नाही म्हटलेलं नाही, पण येस, शिक्षण हे असलंच पाहिजे. आणि त्यासाठी मी क्लासिकल डान्स, कथ्थक शिकली होती. पंडित बिरजू महाराजांचे मोठे बंधू, त्यांच्याकडून, त्यांच्या बायकोकडून, त्यांचं नाव आहे रमादेवी, लेट रमादेवी, त्यांच्याकडून कथ्थक शिकली होती. फ्रेंच, ऑलिव्ह फ्रान्स मधून फ्रेंच शिक्षण झालं होतं. आणि जसं पुढे जात होतं माझं ग्रॅज्युएशन कडे, तेव्हा माझं एक तेव्हा गुण होता सॉफ्टवेअरचा, आणि त्या ह्याच्यामध्ये मी सॉफ्टवेअर डिझायनिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि ग्राफिक डिझायनिंग, फ्रेंच मी ऑलरेडी शिकतच होती. आणि तेव्हा कुठेतरी एक डोक्यात ऑलरेडी एक
बांधणं होत होतं की परदेशी गेलं पाहिजे म्हणून. आणि त्या वाटचालीवर मी मी इकॉनॉमिक्स मध्ये माझ्या कॉलेजमध्ये 9वी आली रुईया कॉलेजमधून. त्याच्यानंतर मग मी माझं डिप्लोमा इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन वेलिंग्टन इन्स्टिट्यूट मध्ये केला. आणि मग मी म्हटलं की चला आपण थोडस इकडे छोट्या छोट्या ह्याच्यावर जॉब्स करूया आणि नंतर आपलं पुढचं पाऊल आहे परदेशी जायचं. अनायसा 2007 मध्ये एक मला जॉब ऑफर आली आणि 2007 साली मी परदेशी गेली. परदेशी मी शेखा लामिया म्हणून जे तिकडे शेख असतात जे रूल करतात तिकडे, त्या शेखा लामिया यांच्या कंपनीमध्ये मी कामाला होती. आणि तिकडे फर्स्ट ऑफ इट्स काइंड, जसं आता डॉक्टर गौरींनी सांगितलं, इंटिग्रेशन, जसं आम्ही कम्प्लिटली भिंतीला आम्ही एक डिव्हाइस लावायचो अँड दॅट इज टू गेट इंटरॅक्टिव्ह. So we tried a lot of technological things, integration of all these things in UAE. आणि माझे स्वतःचे तेव्हा मिस्टर अल्विन टॉफलर म्हणून जे आहेत, ही वॉज अ फ्युचरिस्ट, ही वॉज अ अमेरिकन रायटर अँड अ बिझनेसमॅन. जसं ते नेहमी म्हणायचे, द इलिटरेट ऑफ द 21st century will not be those who cannot read and write, but those who cannot learn, unlearn and relearn. He revolutionized digitalization and communication. आणि ते माझे ध्येय होतं. आणि त्या काळात जसं आता डॉक्टर गौरींनी सांगितलं, 2007च्या आता आपण ऑनलाईन म्हणतोय, त्या काळात आम्ही तिकडे ऑलरेडी GCC कंट्रीजची मी हेड होती, त्यावेळी आम्ही तिकडे ऑलरेडी ते केलेलं होतं. कट टू 2009. 2009 ला मी भारतामध्ये, इंडियामध्ये, मुंबईमध्ये आली होती. आणि त्याच वेळेला माझ्या आईला आम्ही एक फॅमिली ची ब्लड टेस्ट करायला गेलेलो आणि त्याच वेळेस आईला डायग्नोसिस झालं AML, acute myeloid leukemia. Our family comes from engineers and doctors. Unfortunately, तो क्षण असा होता की जेव्हा तो शब्द कॅन्सर किंवा ल्युकेमिया म्हटलं तर अंगावर मला अजूनही शहार येतोय. आणि तसंच त्या दिवशी झालं जेव्हा आईला डायग्नोसिस झालं AML आणि आम्ही टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये गेलो. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला लक्षात आलं की आपण तरी एज्युकेटेड आहोत, आपल्या घरी एक छत आहे, आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याला जे खायला प्यायला पाहिजेत ते, आपल्याकडे ओळखी आहेत चांगल्या, पण तिकडे दिवसाचे 1500 लोक येतात. 1500 लोक आणि दीज आर ऑल इन द OPD. 1500 लोक आणि त्यांच्याबरोबर किमान 2 किंवा 3 लोक ऍज केअरटेकर्स. म्हणजे यू कॅन इमॅजिन द क्राऊड दॅट इज देअर इन द हॉस्पिटल. मग आम्हाला ऑफकोर्स चांगला रेफरन्स होता. टचवूड माझ्या आईचं एक म्हणणं होतं की माझी चूक आणि त्या बाजूच्या जो पेशंट बसलाय त्याचं कोणाचं दुखणं जास्त आहे हे कोण इव्हॅल्युएट करणार. त्याच्यामुळे आम्हाला डॉक्टर समोरून म्हणायचे, आईला पण आईच म्हणायची आदराने, तुम्ही या पहिल्यांदा. आई म्हणायची नाही, माझा जो नंबर आहे तेव्हाच मी येणार, त्याच्या आधी येणार नाही. मी आणि आई दोघंही चॅटरबॉक्स, बोलायला लागलो की मग थांबवावं लागायचं. मग तेव्हा आई म्हणायची, तू इथे थांबू नकोस, मी आहे इकडे. कारण का तो स्टाफ इतका छान आईबरोबर मिक्स झालेला, दे यूज्ड टू टेक केअर ऑफ आई. आई म्हणायची तू जा आणि बाकीच्या पेशंट्सना मदत करायला लाग. आणि तसंच 2009 when my mother was getting treatment, ज्या वेळेला आईला फक्त आणि फक्त 15 दिवस जगायला दिलेले होते ऍज पर द प्रॉग्नोसिस, तेव्हा आम्ही लिटल मोर या संस्थेला आम्ही तो बीज घातला. आणि आई जेव्हा हयात होती तेव्हाच 2009 साली आम्ही एक दिवाळी प्रोग्राम म्हणून तिकडे होणार होता. तर त्या दिवाळी प्रोग्राम मध्ये आम्ही असंख्य पेशंट्सना गुडी बॅग्स म्हणजे अति आवश्यक गोष्टी असलेली एक पिशवी केलेली, जी आपल्याला वाटते की साबण तर एवढंच असतानाच आपण फेकून देतो. ब्रश, साधा त्या ब्रिसल जरी अशी थोडीशी एक जरी ब्रिसल वाकडा झाला की आपण ते ब्रश फेकून देतो. पण माझ्या तिकडच्या पेशंट्सना साबण आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस मुंबईमध्ये आल्यानंतर इतके प्रचंड असतात, दे कॅनॉट अफोर्ड इट. त्याच्यामुळे आम्ही त्या अति आवश्यक बॅग मध्ये
वेगवेगळ्या गोष्टी केल्या आणि तुम्ही हा फोटो बघू शकताय. हा आम्ही पहिल्यांदी तिकडे 16 ऑक्टोबरला आम्ही पहिल्यांदी असे 500 पेशंट्सना आम्ही दिवाळीचा पहिला दिवस होता तो. आम्ही तो पहिल्यांदी बॅग्स दिल्या आणि असं आमचं लिटल मोरची ही जर्नी टाटा मेमोरियल हॉस्पिटल ह्या इकडे स्टार्ट झाली, ज्याच्यामध्ये आम्ही 4 व्हर्टिकल्स डिसाईड केले: सिव्हिक इनिशिएटिव्ह, एज्युकेशन, रिसर्च आणि आर्ट्स. जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रेरणा स्त्रोत जी आहे ती माझी आई आहे आणि ती नेहमी म्हणायची, when every individual makes a difference to the society, mankind will survive. आपण प्रत्येक जणांनी काहीतरी कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे. दुसऱ्याकडून अपेक्षा न करता प्रत्येक जणांनी आपली जितकी झेप असेल तेवढी, पण आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे. आपल्या परिवारासाठी तर आपण करतोच, पण आपला परिवार फक्त आपल्या 4 चौकटीमध्ये जे आपलं घर आहे ते नाहीये. इट इज बियॉन्ड द 4 वॉल्स ऑफ आवर हाऊस. आणि तेच ध्येय घेऊन आम्ही ट्रस्टीज, मी, गीताली पवार, चेतन सावला, गार्गी फरीद जी माझी बहीण आहे, मोठी बहीण आहे, आणि सर्वात मोठी बहीण गौरी पाटील, हे ध्येय आणि तेच स्तोत्र घेऊन आम्ही पुढे चालतो. जसं मी तुम्हाला सांगितले, आमचे 4 व्हर्टिकल्स आहेत. तर आता मी भर देणारे लिटल मोरच्या कामावरती आणि आमची कशी ती जर्नी सुरू झाली ह्याबद्दल. सिव्हिक इनिशिएटिव्ह म्हणजे आम्ही जे कॅन्सर पेशंटसाठी करतो आहे. जसं मी तुम्हाला आता म्हणाली, आम्ही गुडी बॅग्स देतो. गुडी बॅग्स मध्ये आम्ही वर्षातून 2दा मोठे कार्यक्रम करतो. वॉर्ड्स मध्ये पेशंट जे येतात ते, आणि दरवर्षी अराउंड 1200 लोकांना आम्ही काही ना काहीतरी सामान देतो. हे तुम्ही बघतायत वॉर्ड मध्ये. ह्या इकडे आहेत ह्या डॉक्टर अमिता महेश्वरी. हे आत्ताचे फोटोग्राफ्स आहेत, पॅन्डेमिक मधले सुद्धा आम्ही केलेलं आहे. ह्या सर्जरी होऊन तुरंत आलेल्या होत्या, कारण का दे ऑल वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ द गुडी बॅग डिस्ट्रीब्युशन. हे डॉक्टर बक्षी आहेत, अगेन ही इज द हेड ऑफ द डिपार्टमेंट, ते पण आले होते. सो असे आपण बरेचसे गुडी बॅग्स देतो. त्याच्यानंतर जसं तुम्हाला आणि आम्हाला आपल्याला नक्कीच वाटतं की दिवाळी आहे, काहीतरी एक मौज असो, मजा असो, मस्ती असो, तसेच जे पेशंट कितीतरी किलोमीटर ट्रॅव्हल करून जेव्हा येतात त्यांना पण वाटतं. ते तुम्ही जर तिकडे गेलात तर सगळेजण आजारी असतात आणि प्राधान्याने कॅन्सरनी आजारी असतात. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आपण जो हा आईचा मी फोटो तुम्हाला दाखवलाय, जो मी म्हणाली 16 ऑक्टोबर 2009 साली जो आहे ते, आणि हे असे मुलांचे आमच्या इकडे हॉस्पिटलमध्ये 3 ऑडिटोरियम्स आहेत. तिन्ही ऑडिटोरियम सायमल्टेनियसली प्रोग्राम्स आपण करतो. एकामध्ये आपण फक्त मेल आणि फिमेल पेशंट्स ठेवतो. हे जे तुम्ही बघताय ह्या इकडे फोटोग्राफ, ह्या इथे मुलांचा, त्या तिकडे आपण मुलांसाठी प्रोग्राम्स करतो. आणि ह्या 500-600 बॅग्स पॅक करायला आपण जवळजवळ 100-200 लोकांची मदत घेतो. हे तुम्ही ते फोटोज बघतायत, हे बॅग करताना, आणि नंतर ही अशी ती बॅग आपण देतो त्या पेशंटला. त्याच्यानंतर दर ऑल्टरनेट मंथ प्रत्येक मुलाला जो आपल्याकडे ऍडमिटेड असतो, जेव्हा ते एवढे किलोमीटर दूर येतात तेव्हा त्यांना वाटत असतं कुठेतरी की माझा वाढदिवस मला सेलिब्रेट करायचा आहे. तर आपण त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करतो, आणि वाढदिवस जो सेलिब्रेट करतो तो एकदम मस्त जोरात करतो. आम्ही पूर्ण तो ऑडिटोरियम, वी गेट दॅट एंटायर अँबियन्स. जसं एका कुठे छान तुम्ही, आपण आपल्या घरी आपल्या मुलांसाठी कसा तो सेलिब्रेट करू विथ ऑल द पॉम्प, हा असाच आम्ही तो वाढदिवस सेलिब्रेट करतो. इकडे बघतायत तुम्ही त्यांचे हे पिशव्या, त्यांचे गुडी बॅग्स वेगळे असतात. हा अख्खा ऑडिटोरियम डेकोरेट केलेला आहे. सो ह्या रीतीने आपण त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करतो. मग आपण प्राधान्याने, आम्ही जेव्हा तिकडे गेलो लक्षात आलं की जे बाकीचे बाहेरून पेशंट येतात त्यांना जेवायला, कारण का आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्सेस इन मुंबई आर एक्स्ट्रीमली हाय. आणि किती जणांना आता टाटाचं आपलं एक हे झालेलं आहे, डॉक्टर सुधा मूर्तींनी आपल्याला डोनेट केलेली अख्खी बिल्डिंग. पण मी 2009 पासून ते आतापर्यंत म्हणते, जेव्हा 1500 पेशंट आहेत तिकडे, तेव्हा राहणार कुठे ही सगळी लोक. मग पहिलं तर राहायचं, म्हणजे अकॉमोडेशन इज अ प्रॉब्लेम. मग खायचं, खायला पण पाहिजे.
मग आम्ही जे कोण आहे जितके आपल्याला जमतील तिकडे आपण एव्हरी 15th डे ऑफ द मंथ आपण त्यांना अनाजदान देतो. आणि देर इज समथिंग कॉल्ड एज सीड मनी. सीड मनी म्हणजे आपल्याकडे वी ॲज लिटल मोर आपण त्यांना सीड मनी देतो. म्हणजे कधी कधी आम्ही बघितलेले की पेशंट्स डोंट हॅव एनी मनी, पैसे घेऊन येत नाहीत. त्यांना वाटतं जनरल हॉस्पिटल म्हणजे द मिनिट ते येतात तेव्हापासून एंड पर्यंत आपल्याला सगळं फ्री आहे. तसं नाहीये. सीड मनी आम्ही त्यांना देतो एक 5,000 स्टार्टिंगला, म्हणजे ऍटलीस्ट तुमची फाईल स्टार्ट व्हायला म्हणून. असे करून आपण त्यांना मदत करतो. त्याच्यानंतर आम्ही तिकडे जसं आता डॉक्टर गौरीनी सांगितलं, एव्हरी डिपार्टमेंट इन द हॉस्पिटल इज कॉल्ड एज DMG, डिझीज मॅनेजमेंट ग्रुप. तसे आपल्याकडे 12 DMGs आहेत. त्या 12 DMGs ला 5 DMGs ना वी हँडहोल्ड. पीडियाट्रिक, GI, BST बोन अँड सॉफ्ट टिश्यू, गायनॅक आणि यूरो. या 5 DMGs ला आपण काय करतो, आपण तिकडे असतो, आपले व्हॉलंटियर्स तिकडे असतो, तिकडे पेशंट्स असतात आणि तिकडे डॉक्टर्स असतात. आपल्याकडे 4 तासामध्ये 200 पेशंट बघायचे असतात. आय एम शुअर डॉक्टर गौरी आणि बाकीचे माझ्यावर अग्री करतील. 4 तासामध्ये 200 पेशंट्स म्हणजे 5 ते 4 मिनिटं एका पेशंट बरोबर. मग तो पेशंट ज्याला कळलेला नाहीये किंवा तो साधारणतः गावाकडचा आहे किंवा काय, त्याला आम्ही सोपं 4 मिनिटं किंवा 5 मिनिटं आम्ही तेच 15 मिनिटं किंवा 20 मिनिटं वी एक्सप्लेन, वी कम्युनिकेट इन देअर लँग्वेज. वी आर गुड लिसनर्स. त्यांना जे प्रश्न आहेत ते आम्ही ऐकतो, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचो. वी बिकम द ब्रिजिंग द गॅप बिटवीन द MSW, द मेडिकल सोशल वर्कर, द डॉक्टर्स अँड द हॉस्पिटल स्टाफ. आम्ही असं ट्रायपार्टी असं करतो, ट्रायंगल सारखं आहे. इकडे हॉस्पिटल आहे, इकडे आपले पेशंट्स आहेत आणि इकडे लिटल मोर आहे. असं आपण ट्रायंगल मध्ये काम करतो. म्हणून त्याला आपण म्हणतो पेशंट नॅव्हिगेशन अँड मॉरल सपोर्ट आपण देतो. पेशंट अवेअरनेस सेशन्स, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण जेव्हा त्या तिकडे, आणि हा आमचा पण अनुभव आहे, आई जेव्हा तिकडे बसली असेल तर तो व्यक्ती बाजूचा विचारायचं काय झालंय, ब्लड कॅन्सर, मला पण ब्लड कॅन्सर आहे, ही औषध नाही दिलं तुम्हाला, अरे मला तर हे औषध दिलं, माहितीये त्या औषधाने काय होतं, माझे बघा केस गेलेत, मला बघा उलटी होते, मला बघा हे होतंय. तो जो पेशंट ऑलरेडी मेंटली आणि फिजिकली जरा कुठेतरी दबलेला आहे, तो अजून दबून जातो बाकीच्यांचे अनुभव ऐकून. सो व्हॉट वी डिसाइडेड, लेट्स डू वन थिंग, आपले जे पेशंट्स आहेत त्यांना आपण एक प्लॅटफॉर्म देऊया आणि त्यांना आपण एक छानपैकी कम्युनिकेट करू देत. त्यांचे जे काय मनाचे दुःख असतील, जे आनंद असतील, सगळं आपण सगळ्यांशी मिळून मिसळून कम्युनिकेट करूया. अँड दॅट्स हाव आम्ही त्यांच्या बरोबर छानपैकी हा चुकीचा लागलाय ह्या इकडे, आम्ही छानपैकी त्यांच्या बरोबर बोलायला लागलो पेशंट्स बरोबर. आणि वी स्टार्टेड हॅव्हिंग पेशंट मीटिंग्स विथ द पेशंट्स अँड द केअरटेकर्स, द रिलेटिव्स. मेडिसिन कंप्लायन्स, आम्हाला लक्षात आलं मेडिसिन कंप्लायन्स इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. जेव्हा एक पेशंट येतो, माझे पेशंट्स इतके गोड आहेत, त्यांना जर आपण, आपल्याला नेहमी आपण डॉक्टरकडे गेलो तर प्रिस्क्रिप्शन मध्ये कसं लिहून येतं 1/0/1, एक कुठची तरी टॅबलेट दिली असेल, लेट्स से क्रोसिन दिली, पॅरासिटामॉल दिली, तर कसं येणार, पॅरासिटामॉलच्या समोर डॉक्टर लिहिणार 1/0/1, म्हणजे काय, सकाळी एक घ्या, जर बिफोर ब्रेकफास्ट असेल तर ते लिहिणार तिकडे BBF, दुपारी घ्यायची नाहीये, संध्याकाळी घ्यायची. आपले पेशंट्स किती गोड आहेत, ते म्हणतात 2 घ्यायचे आहेत ना, घेऊन टाकूया ना एकत्र एकदम. तसं होत नाही. दॅट त्याला एक काहीतरी 8 तासाचा 16 तासाचा एक काहीतरी त्यांना ते अवधी दिलेली असते. आणि ह्याच्यामध्ये वी फाउंड दॅट द मॉर्टॅलिटी रेट ऑर द पेशंट्स वर नॉट कमिंग, त्याची इम्युनिटी लेवल समटाइम्स वॉज गेटिंग इन्फेक्टेड. मग आम्ही तिकडे वी हॅव अ सेपरेट टेबल इन द DMG इटसेल्फ. DMG म्हणजे डिझीज मॅनेजमेंट ग्रुप, तिकडे टेबल आहे. सो बिफोर पेशंट्स आमचे डॉक्टरना भेटायच्या आधी सुद्धा आम्ही त्यांचं हाईट, वेट, हे पीडियाट्रिक पेशंट्स बद्दल मी म्हणते, आम्ही त्यांचं हाईट, वेट आणि अख्खी एक स्लिप आहे, काय काय मेडिसिन घेतो ते बच्चू पेशंट्स आम्हाला सांगतात. 4-4 वर्षाचे आणि 5-5 वर्षाचे तोतल्या यांनी सांगतात, हे ना आम्ही ना 2दा घेतलेत, किती वाजता घेतलेत ते सांगतात. इट इज व्हेरी नाईस. आणि ह्याच्यामुळे दे बिकम मोर प्रोएक्टिव्ह टुवर्ड्स देअर ओन ट्रीटमेंट.
आणि मुलांना खरंच काही कळत नाही, निष्पाप असतात. त्यांना माहितीच नसतं हे काय औषध आहे, जे आपल्याला बरं नाहीये ते करण्यासाठी आहे, काय लिमलेटची गोळी म्हणून देतायत म्हणून. सो दिस इज हाऊ पेशंट्सना आपण प्रोएक्टिव्ह करायला लागलो. एड्युटेनमेंट क्लासेस. एड्युटेनमेंट क्लासेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. एड्युटेनमेंट क्लासेसला आपण मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवणार आहे त्यासाठी. हा जो मुलगा होता, ऐकू येतंय का तुम्हाला? Yes, yes, continue. हा चेतन आपल्याकडे आलेला होता जेव्हा तो 8वी मध्ये होता, एड्युटेनमेंट ह्या कार्यक्रमामध्ये. आज तो तुम्ही सगळे बघतायत, तो 24 वर्षाचा आहे. ही इज डुईंग हिज डिप्लोमा इन इंजिनिअरिंग. आणि तुम्ही बघत असाल इकडे हा त्याला रेटिनोब्लास्टोमा झालेला, त्याच्यामुळे हा जो आय आहे हा फेक आय आहे इकडे. आणि त्यावेळेला एड्युटेनमेंटला आमचं द एंटायर फोकस वॉज की फाउंडेशन ऑफ द स्टुडंट्स हॅज टू बी एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग. कारण का ही मुलं एवढी महिने आपल्या इकडे त्यांचं कम्प्लिटली एज्युकेशनला हॉल्ट देऊन आहेत, पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे की त्यांना त्यांचं जॉग्रफी म्हणा, त्यांचं हिस्ट्री म्हणा, सायन्स म्हणा, मॅथ्स म्हणा, ते त्यांचं नीट झालं पाहिजे. आणि त्या माध्यमातून आम्ही हे एड्युटेनमेंट क्लासेस घेत होतात. आणि त्यावेळेला आम्ही सॅन्टा डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही सॅन्टा द विश करून एक प्रोग्राम दरवर्षी करतो आणि तेव्हा ही सायकल दिलेली आहे. त्यावेळेला ह्याची किंमत जवळजवळ, त्याला ती जी सायकल पाहिजे होती, ही काहीतरी ती हँड गिअर, तो ऑटोमॅटिक वगैरे, ते त्याची किंमत भरपूर होती. आणि ही जी सायकल आहे दॅट कॉस्टेड अस अराउंड 8,000 to 9,000. पण आज तो 24 वर्षाचा मुलगा 30 किलोमीटर तो जिथे राहतो तिथून तो त्या इंजिनिअरिंग कॉलेज जातो using this cycle. So I think so this is also very important. We have touched lives. जसं काल डॉक्टर मीना सांगत होते, इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आपण जे करतोय आहे ते काय, कुठचा आपण प्रोग्राम करतोय आणि लॉंग टर्म आपल्याला त्याचे काय बेनिफिट्स होणार आहेत. म्हणून आपण ह्या मुलांमध्ये, मुलांनाच नाही पण आपण बघतो की नेहमी आपण कॅन्सर म्हटलं की मुलं, पण नाही, मुलं नाही. इट इज ऑल्सो द अडल्ट पेशंट्स हॅव टू बी टेकिंग केअर ऑफ. अडल्ट पेशंट्सची मुलं, कारण का अडल्ट पेशंट्सचे जॉब्स जातात, दे कॅनॉट गो टू जॉब, त्यांचे जॉब जातात. त्यामुळे जेव्हा अडल्ट पेशंटचे जॉब जातात तेव्हा मेनी अ टाइम्स चिल्ड्रन हॅव टू लिव्ह देअर एज्युकेशन. त्यांना काहीतरी तात्पुरती नोकरी घ्यावी लागते. याच विचाराने, कारण का आय एम एन एज्युकेशनिस्ट, आणि जसं मी म्हणाली की माझं दैवत जे आहे ते ऑल्विन टॉफलर सारखे विख्यात फ्युचरिस्ट आहेत. तसंच जसं त्यांनी म्हटलेलं आहे, लाईफ इज ऑलवेज गोइंग टू बी व्हॉट वन हॅज टू लर्न, अनलर्न अँड रिलर्न. ह्यातूनच आम्ही एक शिकलो की फक्त छोट्या मुलांना जे कॅन्सरनी झुंजतात आहेत त्यांना नाही, पण जे अडल्ट पेशंटची मुलं आहेत जे अतिशय छान असतील, पण त्यांना पण आपण मदत दिली पाहिजे. आणि तिथून आपली स्टार्ट झाली स्पॉन्सरशिप ऑफ एज्युकेशन, जी 5 पीडियाट्रिक मुलं आणि बाकीचे आपण अडल्ट पेशंट्सना करतो. कॅन्सरच नाही, पण आम्ही म्हटलं, माझ्या वडिलांना ट्युबरक्युलोसिस झाला होता आणि ट्युबरक्युलोसिस जेव्हा झाला होता तेव्हा मला लक्षात आलं, ऍज अ केअरटेकर आय रिअलाइज दॅट देर आर बिगर चॅलेंजेस. आणि जेव्हा ती जी ट्रीटमेंट आपली जेव्हा कंटिन्यू होते, इट इज ऍज पॉवरफुल ऍज दॅट ऑफ किमोथेरपी ऑर रेडिएशन ऑफ कॅन्सर. आणि तेव्हा आम्ही पप्पांना वेगवेगळे खाद्यपदार्थ करून द्यायची. आणि कुठचे खाद्यपदार्थ करून द्यायची तर मिलेट्स, ज्वारी, नाचणी आणि बाजरी, हे 3 बेसिक इन्ग्रेडियंट्स घेऊन त्यांना कळून पण द्यायची नाही, कारण का त्यांना मांसाहारी ते होते, त्यामुळे त्यांना फार आवडत होतं. त्यामुळे आता ते करायचं नाहीये, पण त्यांना न्यूट्रिशन इनटेक नीट झालं पाहिजे. ते कधी कधी ते 6 फूट होते आणि ते चालता चालता ही स्टार्टेड बिकमिंग लीन, चालता चालता त्यांचा तोल जायचा, कधीतरी काहीतरी वेगळे बोलायचे, कधीतरी अग्रेसिव्ह व्हायचे. तर मी त्या ऍज अ केअरटेकर आय हॅड गॉन थ्रू दिस. तर 2017 मध्ये आय अप्रोच BMC, आय अप्रोच MCGM अँड आय टोल्ड देम की माझ्या वडिलांना असं झालेलं होतं, आय एम ऑलरेडी रनिंग एन NGO, व्हॉट इफ वी डू अ न्यूट्रिशनल प्रोग्राम विच विल
वी कॅन बी गुड लिसनर्स, कारण की आम्ही टाटामध्ये ऑलरेडी ते करत होतो. आणि वी विल सपोर्ट द न्यूट्रिशन. त्याच्यामध्ये आम्ही काय देणार, पिठं देऊ ही, त्याच्यानंतर कसं ते काय काय त्याचे पॉलिश करणार आहेत, काय करणार आहेत त्या पिठांचं, काउन्सिलिंग करणार, काय तुम्ही खाणार आहात, वेगवेगळे आम्ही एकूण 8 गोष्टी आहेत जे न्यूट्रिशन सपोर्ट मध्ये आम्ही देतो, अलॉंग विथ फिमेलसाठी सॅनिटेशन किट. आणि ह्या न्यूट्रिशनल सपोर्ट मध्ये आमचा हे एकच ध्येय होतं, कारण का आम्ही जेव्हा बघितलं, वेन वी स्टार्टेड इंटरॅक्टिंग विथ बीएमसी, ट्युबरक्युलोसिस एक तर 2030 पर्यंत आता आपल्याकडे घोषणा करतात पीएम साहेब सुद्धा, की 2030 पर्यंत वी नीड टू इरॅडिकेट किंवा ऍटलीस्ट कमी ट्युबरक्युलोसिसचे पेशंट झाले पाहिजेत. ह्या इकडे आम्हाला जो खेरवाडी पहिल्यांदा दिला होता हॉस्पिटल, त्याच्याकडे रिलॅक्स पेशंट भरपूर येत होते. याचा अर्थ कुठेतरी काहीतरी बरोबर होत नाहीये. मग काय ते बरोबर होत नाहीये, औषधं बरोबर घेत नाहीयेत, काय नाही घेत. देन दॅट वी फाउंड आउट वॉज इम्पॉर्टंट इज वी हॅव टू गिव्ह देम प्रॉपर काउन्सिलिंग फॉर दॅट. आणि त्यासाठी आम्ही सगळं ऑनलाईन, बिकॉज आय हॅव, मला थोडासा अनुभव आहे. आम्ही तेव्हापासूनच सगळं 2018 पासून सगळं ऑनलाईन करायला लागलो, ग्रुप्स करायला लागलो व्हॉट्सअपचे. आणि आमचा मेन ध्येय असा होता की पेशंट जे आहेत त्यांच्या एका पेशंटनी ऍटलीस्ट 10 जणांना इन द पेरिफेरी वेरेवर दे आर लिव्हिंग, 10 जणांना तरी तुम्ही एड्युकेट केलं पाहिजे. कारण का जोपर्यंत ते आता मास्क घालतात आमचे पेशंट्स, पण जेव्हा आम्ही मास्क देत होते तेव्हा नो बडी वॉज विलिंग टू वेअर अ मास्क. आय हॅड अ बिगेस्ट चॅलेंज टू कन्व्हिन्स देम की मास्क घातला पाहिजे. देन वी स्टार्टेड गिव्हिंग देम नॅपकिन्स. मग असे बरेच चॅलेंजेस आले, पण मग फायनली आता रुळावर, म्हणजे बरेच जण आता, बिकॉज वी आर देअर सिन्स 2018, आम्ही जे बोलतोय आता सगळेजण ऐकतायत. आणि आता ह्या इकडे पहिल्यांदा आम्हाला बच्चू पॉप्युलेशन दिलेला होता, आणि आता आम्हाला अख्खा एक हेल्थ पोस्ट दिलेला आहे विच हॅज अ मिक्स पॉप्युलेशन ऑफ मेल अँड फिमेल. आणि मला असं वाटतं any program, the success of the program is when the patient themselves come forward to you and say, मी तुम्हाला कसं सपोर्ट करू. I want to show you a small AV of one of our patient, Anushka. Here's what she has to say. अनुष्काला पहिल्यांदा जेव्हा ट्युबरक्युलोसिस डिटेक्ट झाला होता, ते गेले होते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तिला अनफॉर्च्युनेटली रॉंग ट्रीटमेंट दिली. म्हणजे जी आपली प्रोटोकॉल असते त्याच्यामध्ये काहीतरी गफलत झाली होती, आणि त्या प्रोटोकॉलमुळे भरपूर तिला प्रॉब्लेम झाले होते. यू कॅन सी की हिची स्किन सुद्धा अशी ब्लॅकनिंग झालेली आहे. आणि त्याच्यानंतर ती ह्या इथे आली, आपल्याकडे आली, हेल्थ पोस्टला, आपल्या हेल्थ पोस्टला आली. आणि ह्या हेल्थ पोस्टला आम्ही तिला कम्प्लिटली प्रॉपर काउन्सिलिंग अलॉंग विथ ऑफकोर्स आपले डॉक्टर्स आहेत तिकडे, जे आपल्या इकडे पूर्ण मेडिसिन्स आर गिव्हन बाय द गव्हर्नमेंट. पण ते मेडिसिन्स कसे घेतले पाहिजे, त्याच्याबरोबर तुमचा आहार काय असला पाहिजे, त्याच्याबरोबर तुम्हाला ज्या विकनेस तुम्ही काय केलं पाहिजे, कम्प्लिटली कंपॅशनेट काउन्सिलिंग घेऊन आज अनुष्काची ट्रीटमेंट नीट झालीये. आणि आय थिंक सो आम्हाला शाबासकी कधी आहे, आज अनुष्का आपल्याकडे आपल्याला व्हॉलंटियर म्हणून जेव्हा कधी मदत पाहिजे, शी कम्स इन ऍज अ व्हॉलंटियर. आणि जे मी म्हणाली होती की एका पेशंटनी 10 महिन्यातून ऍटलीस्ट 10 लोकांना एड्युकेट करा फॉर ट्युबरक्युलोसिस, आज ती महिन्यातून दिवसाला जशी कशी नवीन लोक तिला येतात, आढळतात तिच्या रस्त्यामध्ये, तेव्हा ती सांगते की मला ट्युबरक्युलोसिस झाला होता, पण मी त्याच्यातून क्युअर झालेली आहे, आणि तुम्ही सुद्धा क्युअर होणार. आणि दिस इज हाऊ यू हॅव टू फॉलो. सो दिस इज व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 2016 साली कुठेतरी मला कोणीतरी सांगितलं होतं, मुंबईमध्ये ऍक्वर्थ लेप्रसी हाऊस आहे आपल्या इकडे मुंबईमध्ये, आणि मला जरा कुतूहल होतं. मी शाळेमध्ये 6वी मध्ये असताना, जसं मी म्हणाली माझे आजोबा डॉक्टर होते, आई वडिलांनी कधी आम्हाला नाही म्हटलेलं नव्हतं कुठच्या गोष्टीला. मी 6वी मध्ये असताना आमची शाळा IAS किंग जॉर्ज ज्याला आम्ही म्हणायचो, त्या शाळेतून जेवढं प्राधान्य शिक्षणाला, तेवढंच प्राधान्य अदर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. त्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज तेव्हा मी जॉईन करायची, कारण का तिकडे आम्हाला 8 तासामध्ये 8 जे लेक्चर्स होते, तेव्हा इफ आय वॉज अ पार्ट ऑफ RSP,
तर तेव्हा मी RSPच्या प्रॅक्टिससाठी मला तो बंक करून मी RSP करायची. तेव्हा ते रिअलाइज झालं नव्हतं, पण आज त्याचं महत्व मला कळतंय. आणि तेव्हाच अशी एक फील्ड ट्रिप आमची, मी 6वी मध्ये होती तेव्हा बाबा आमटेंच्या आश्रमात गेलेलो आम्ही. 6वी मध्ये होती. कुठेतरी दॅट was there in the back of my mind. So whatever we do, whenever at whatever age, whenever we do, जसं ऑल्विन टॉफलरनी म्हटलेलं आहे, लर्न, अनलर्न अँड रिलर्न. मी गेली लेप्रेसी हाऊसला आणि त्या तिकडे मला रिअलाइज झालं बरंच करू शकतो आपण. अजूनही देर इज अ स्टिग्मा फॉर लेप्रेसी पेशंट्स, जसं कॅन्सरसाठी सुद्धा अनफॉर्च्युनेटली आहे. There is a stigma for cancer patients as well. So आम्ही तिकडे लेप्रेसी हाऊसला आम्ही दर आठवड्याला तिकडे काहीतरी अगेन कीपिंग द न्यूट्रिशनल पर्स्पेक्टिव्ह इन माइंड, वी गिव्ह देम, वी सपोर्ट देम विथ सम स्वीट्स. आम्ही त्यांना साबण देतो, आम्ही त्यांना टूथपेस्ट, ब्रश देतो आणि आम्ही हे आपले केअरटेकर आहेत त्या तिकडे रामदासजी जे लेप्रेसी हाऊस मध्ये आहेत आणि त्यांनी त्यांचं आपलं मनोबल इकडे व्यक्त केलेलं आहे. ह्या इकडे आपण जेव्हा लेप्रेसी हाऊस मध्ये सुद्धा आम्ही आता देवीचे, आता नवरात्र आहेत, नवरात्र अख्खं तिकडे देवीचा त्यांनी छान तिकडे सजवलेलं आहे. इनफॅक्ट त्याच्यात त्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं होतं ते मी आता कट केले कारण आपला वेळ पण बघायची आहे. तर त्या देवीचं म्हणा किंवा गणपतीचं वी सपोर्ट देम अँड वी एनकरेज देम की तुम्ही पण केलं पाहिजे ऍज अ कम्युनिटी. सो दे डू दॅट. मला प्लीज डॉक्टर गौरी प्लीज लेट मी नो वेळ कशी जाते बिकॉज आय हॅवंट सीन द टायमिंग. या 2014 साली डॉक्टर दक्षा शाह, we came in touch with Dr. Daksha Shah when we were holding some awareness sessions in the community, and she was very much impressed by the work and the aggressive nature that we have towards the community when there is an implementation thing. कारण का कधी कधी काय होतं, एक प्रोजेक्ट घेतो आपण आणि मग जर काय साथ नाही मिळतं आपण ते सोडून देतो मध्ये. नाही, तसं नाही, ते केलं पाहिजे. आणि चॅलेंजेस आर ऑलवेज इम्पॉर्टंट. वी हॅव टू टेक एव्हरी चॅलेंज. आणि मला तर असं वाटतं when the going gets tough, the tough gets going. That is very important. That's what आई पप्पा have taught us and that's my grandpa has also taught us. तर आम्हाला हे तुम्ही बघतायत संजय देशमुखांनी आमच्या कॉन्ट्रीब्युशन साठी दिलं होतं हे सर्टिफिकेट. आणि तेव्हा 2014 मध्ये त्यांना एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स होता ऑन डायबिटीज डे आणि तेव्हा आम्ही 2 रात्री, मी मुद्दामून सांगते ही व्हिडिओची मी तुम्हाला लिंक देते, की आम्ही right from conceptualizing, right from the script, कुठे करणार, आता आपल्याकडे व्हेन्यू काही नव्हतं, मग घरातच ही शूटिंग केली, सुमुखीला घेतलं आणि ही अख्खी एक डायबिटीस हे कॉन्सेप्ट ठेवून आम्ही अख्खी एक फिल्म केली जी आज आपण पूर्ण आपण ह्याच्यात वी शो इन आवर हेल्थ अवेअरनेस सेशन आणि एमसीजीएमचे जे हॉस्पिटल क्लिनिक्स आहेत तिकडे पण ते दाखवतात. हे पाना था जो पाके रहना उम्मीदों से बांधे. एक मिनिट. तर हे आम्ही एक चिडियाच्या जी आमची कॉन्सेप्ट स्टार्ट झाली एक चिडिया आणि त्याच्यानंतर आम्ही ती पुढे नेऊन आम्ही ती पूर्ण आज 2014 ते आतापर्यंत एमसीजीएनच्या मार्फत जेवढे आपले हेल्थ अवेअरनेस सेशन्स होतात आपण तिकडे फ्री टेस्टिंग ऑफ डायबिटीज करतो आणि वी टेक दिस एव्ही ऑल्सो फॉरवर्ड. तुम्हाला पण तुमच्या कुठच्याही सेशन्स ना जर वापरायची असेल तर प्लीज तुम्ही शेअर करा. इट इज देअर ऑन ओपन प्लॅटफॉर्म. कोविड वी वॉन्टेड टू सपोर्ट जे काही आपल्याला पाहिजे. जेव्हा आपल्याकडे मास्क नव्हते अवेलेबल तेव्हा आपण मास्क दिले. तर आमच्या माध्यमातून आम्ही एक जवळजवळ 15 दिवसामध्ये, कारण का तोपर्यंत डोनर्स ते बघत होते, एमसीजीएम वॉन्टेड सिन्स आपले चांगले संबंध आहेत तेव्हा त्यांना ते मिळत, त्या 15 ते 20 दिवसामध्ये आपण 20,000 लोकांना फ्री मील्स दिले. कारण का लोकांच्याकडे जेवणाचे हाल झाले होते तेव्हा.
आणि त्याच वेळेला आम्हाला रिअलाइज झालं की बरेचसे लोक they were having this thought of depression, loneliness all of a sudden, सगळेजणच. मग आम्ही एकूण 13 लोकांना, 13 लोक जे सेलिब्रिटीज आहेत त्यांना आपण एकत्र आणलं एका प्लॅटफॉर्मवर आणि त्यांना आपण मोटिवेशनल टॉक, काही तुम्ही बोला, एनिथिंग दॅट विल इन्स्पायर, तर दे आर सेलिब्रिटीज. सो सेलिब्रिटीज तुम्हाला नक्कीच माहितीये जर ते एंडोर्स समथिंग दे विल, त्यामुळे हे पण तुम्ही नक्की बघा. इच वन इन्स्पायर वन म्हणून आपण त्या माध्यमाने वी स्टार्टेड रिचिंग आउट टू द पब्लिक. आपले हॉस्पिटलमध्ये, कोविड सेंटर्स मध्ये सगळीकडे रिले होत होते आणि ऑफकोर्स ऑनलाईन. तेव्हा आपण एक अख्खं कंटेनर आमच्या डोनरनी आणलं होतं. त्यांनी अख्खं साऊथ मध्ये त्यांनी पीपी किट्स आणि 3 मास्क, N95 वगैरे डोनेट केला आणि इकडे मुंबईमध्ये जे हॉस्पिटल्स होते तिकडे आपण 2 लाख मास्क आणि सगळे आपण असं द्यायचा प्रयत्न केला. त्याच वेळेला बच्चू पेशंट्सना ज्यांच्यामध्ये आपल्याला अॅनिमिया जर जास्त होतं तर त्यांना मेडिसिन्स आपण प्रोव्हाइड केली, लेप्रेसी हाऊसला, असे बरेच काही कार्य आपण केली त्यावेळेला. आमच्या पेशंट्सना तेव्हा काही पेशंट जेव्हा स्ट्रँडेड, न्यूज मध्ये पण आलेलं होतं, तिकडे एक ब्रिज आहे, हिंदमाताचा ब्रिज आहे, त्याच्या खाली ते झोपलेले होते आणि ते न्यूज चॅनल्सनी ऍज युजली केलं. त्यांना आम्ही लगेचच रिलोकेट केलं, अकॉमोडेट केलं आणि त्यांच्यासाठी मुंबईमध्ये ह्या अशा लाल बसेस आहेत, हे अशा दिसत आहेत त्या लाल बसेस, त्या एसी बसेस आहेत. त्यामुळे फॉर्च्युनेटली जेव्हा लोक चालत, लोकांचे मोबिलिटी बंद झाली होती, पण वी केप्ट दिस ओपन फॉर आवर पेशंट्स फ्रॉम द अकॉमोडेशन टू द पेशंट्स. जसं मी तुम्हाला सांगितलं, आर्ट्स मध्ये जसं डॉक्टर गौरीनी पण परिचय करताना सांगितलेलं, माझ्या वडिलांना नेहमी ह्या क्षेत्रामध्ये भीष्म पितामहाची सगळेजण जेव्हा ऍड्रेस करतात तेव्हा 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 भीष्म म्हणून ऍड्रेस करतात. त्यांचं जे मौल्य, त्यांचं जे कार्य आहे त्यासाठी मी ह्याची सगळ्याची तुम्हाला एवी संत त्या चॅट मध्ये देईल. त्यांच्याच स्मृतीने 2018 मध्ये पप्पा जेव्हा गेले तेव्हा आम्ही डिसाईड केलं की आपण पप्पांच्या स्मृतीने शांताराम पवार स्मृती पुरस्कार हा आपण वन अँड ओनली हा असा एक अवॉर्ड झाला ज्याच्यामध्ये आम्ही आर्ट स्टुडंट, एनी ऑफ द आर्ट, म्हणजे ह्या इकडे मुंबईमध्येच पहिल्यांदा आम्ही केलं, देन वी वर गोइंग टू स्प्रेड इट अक्रॉस. आम्ही 1 लाखाचं त्या मुलाला पैसे दिले सो दॅट ही कॅन यूज इट फॉर देअर स्टडीज आणि त्या कॉलेजसाठी आम्ही 30,000 रुपये दिले आणि पप्पांच्या नावाने आम्ही ही फर्स्ट ऑफ इट्स काइंड शांताराम पवार स्मृती पुरस्कार आम्ही राबवला. पप्पांचं जे नाव आहे त्याला जोडून आपल्या इकडे बरेच काही लोक पप्पांच्या नावासाठी, सुनील देशमुख जे भरपूर त्यांचं कार्य आहे ते, त्याच्यानंतर प्रदीप चोलाई जे आहेत, जे मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ मेडिमिक्स किंवा चोलाई ग्रुप जे मेडिमिक्स करतात ते, त्याच्यानंतर आर्किटेक्ट, नामवंत आर्किटेक्ट प्रकाश मानकर, शिवाजी साठम, अरुण काळे, रंजन जोशी आणि राजेश शिरोडकर हे एकत्र आमचे मेंटॉर्स झाले. तेव्हा दे होल्डेड आवर हँड आणि आम्ही पुढे या ह्याच्यामध्ये फर्स्ट टाइम 2019 ला जेव्हा आम्ही हा अवॉर्ड जेव्हा दिलं तेव्हा फर्स्ट टाइम आम्ही ऑडिटिंग केलं फ्रॉम अन एक्सटर्नल ज्युरी आणि तेव्हा ऑनलाईन पुरुषोत्तम बेर्डे वॉज वन ऑफ द ज्युरी मेंबर्स. मी जस्ट एक पटकन तुम्हाला एक हे दाखवते आणि तेव्हा सगळ्यांना वाटत होतं की अरे ऑनलाईन का करतायत तुम्ही, आणि आम्ही म्हटलं नाही, दिस इज गोइंग टू बी द इन थिंग, ऑनलाईन फार महत्वाचं आहे. त्या क्षणापर्यंत जोपर्यंत आम्ही सगळेजण वीर सावरकरला आलो नव्हतो, कोणालाही माहिती नव्हतं ज्युरी दुसरा कुठचा आहे. Nobody knew. And this was the kind of, कारण का आम्ही आर्ट क्षेत्रामध्ये सगळेजण एकमेकांना ओळख, चांगला आमचा संपर्क असतो, पण nobody knew these were the eminent jury members. आणि दॅट्स हाव आमचं छानपैकी शांताराम पवार स्मृती पुरस्कार 2019 सालाचं हे तुम्ही बघताय का, इकडे कमलेश पांडे सर पण आहेत, दिनकर गांगल सुद्धा आहेत, मिसेस महाराष्ट्र लक्ष्मी त्रिपाठी जी स्वतः आलेल्या होत्या,
शी इज अन ऍक्टिव्हिस्ट इन ट्रान्सजेंडर आणि महामंडलेश्वर आहेत त्या स्वतः. तर हे सगळं आपण म्हणजे मला तेव्हा आपण हे जेव्हा केलं होतं तेव्हा सगळे म्हणत होते अरे ऑनलाईन का करतो, एवढे पैसे का आपण घालवतोय. पण आज 2019 साली आम्ही केलं, 2020 साली जे पॅन्डेमिक झालं वी वर ऑल फोर्स टू डू ऑनलाईन. सो ज्युरीज आणि आपण सगळं हे ऑनलाईन केलं होतं. आईने जी एक वाटचाल आम्हाला दिलेली लिटल मोर साठी, त्याच ह्याला 8 ऑक्टोबरला दरवर्षी 8 ऑक्टोबरला तिचा स्मृती दिन आहे. त्याच दिवशी आम्ही लिटल मोरचा जन्म सुद्धा झालाय असं म्हणतो. आणि तेव्हापासून आम्ही दरवर्षी 8 ऑक्टोबरला, परवाच्या दिवशी पण आपला एक प्रोग्राम झाला ऑनलाईन ऑफकोर्स, आपण वी गिव्ह अ प्लॅटफॉर्म टू ऑल आर्टिस्ट नोन ऑर अननोन. आणि त्या तिकडे आपल्याकडे आपण सगळीकडे नंतर युट्यूबच्या माध्यमातून शेअर करतो. आणि ह्या इकडे आपला मेसेज आणि सगळे आपल्याकडे व्हॉलंटियर्स, जवळजवळ व्हॉलंटियर्स आपल्याकडे 200 व्हॉलंटियर्स व्हॉलंटिअरिंग टाटा हॉस्पिटल मध्ये येऊन करणं हे फार महत्वाचं आहे. आणि आपण त्याचं कुतूहल केलं पाहिजे, आपण त्याला अप्रिशिएट केलं पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना तो डायस मिळतो आपल्याला त्यांना अप्रिशिएट करायला. एज्युकेशन जसं मी तुम्हाला म्हणाली एड्युटेनमेंट आपण राबवलं, तसं मला असं लक्षात आलं की दरवेळेला आपण नेहमी बाकीच्यांना सांगतोय माझ्यामध्ये काय चेंज होतंय. आणि त्याच वेळेला 2013ला मी मास्टर्स इन एज्युकेशन मॅनेजमेंट माझं केलं. आय केम सेकंड फ्रॉम SNDT. आणि त्याच्यानंतर आता 2020 जस्ट बिफोर द पॅन्डेमिक स्टॉप फेब्रुवारीमध्ये स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीचं ऑनलाईन पॅलिएटिव्ह केअर ऑलवेज हे सुद्धा मी प्रशिक्षण घेतलं. म्हटलं फक्त आपण दुसऱ्यांना नाही पण आपण पण काहीतरी पुढे केलं पाहिजे, तर आपण रोल मॉडेल्स होऊ शकतो. एज्युकेशन मध्ये आम्ही आता परवाच्या दिवशी एक आर्ट थेरपी, हाऊ इट इज गोइंग टू बी व्हेरी इन्फ्लुएन्सिंग एव्हरीबडीज मेंटल अँड फिजिकल लाईफ, हे आपण एक छोटासा ऑनलाईन सेशन घेतला आहे. आणि त्याच्याहून आपण पुढे ते करणार आहोत इन द हॉस्पिटल विथ द पेशंट्स. आपण रिसर्च साठी ह्या वर्षीपासून आपण थोडीशी ग्रांट ठेवलेली आहे, सो दॅट एनीबडी हू हॅज एन इन्क्लिनेशन टू give their research papers, submit their research papers, but monetary they are not able to, they don't have any support, they can move ahead. At a glance 2009 ते 2020 तर मी एका छोट्याशा एका स्लाइड मध्ये हे घालून ठेवलेलं आहे. पीपीटी ह्याच्यामध्ये पॉइंट्स घातलेले आहेत. आम्ही टाटाला कसं गेलो, वाडियाला कसं गेलो, मेडिसिन कंप्लायन्स कधी स्टार्ट केलं, एड्युटेनमेंट कधी स्टार्ट केलेलं आहे, त्याच्यानंतर आम्ही लेप्रेसी हाऊस बरोबर कधी केलं, डायबिटीज मध्ये आम्ही कधी स्टार्ट केलं काम करायचं, हे सगळं नंतर कोविडची मदत कधी केलेली. ह्या सगळ्या जर्नी मध्ये आपण आय थिंक एनी वर्क दॅट वी डू वी कॅनॉट वर्क इन आयसोलेशन. वी हॅव टू वर्क इन कोलॅबरेशन. वी हॅव टू वर्क इन कोलॅबरेशन with the hospital staff, we have to work in collaboration with the hospital management, with the patients, the caretakers. बऱ्याच लोक असतात. तसेच लिटल मोरला प्रोत्साहित करायला बरेच लोक आहेत. टाटा मोटर्स पासून, लायन्स क्लब पासून सगळ्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. दरवर्षी जेव्हा आपण अॅन्युअल प्रोग्राम करतो, आपले जे युज्युअल फंड्स असतात त्याच्यातून बिलकुल आपण ते वापरत नाही. इट्स अ सेपरेटली स्पॉन्सर्ड प्रोग्राम. आपल्याकडे बरेच कॉर्पोरेट जुडलेले आहेत आणि त्यांचे एम्प्लॉई एंगेजमेंट प्रोग्राम आपण ह्या सगळ्या हॉस्पिटल्स मध्ये करतो. बिकॉज आय एम एन एज्युकेशनिस्ट. आणि मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा मी 6वी मध्ये होती तेव्हा मी जसं गेलेली होती लेप्रेसी, कुष्ठरोगी, आणि पहिल्यांदा मी तेव्हा आय वॉज एक्सपोज्ड, तेव्हा इट वॉज अ स्टिग्मा. नंतर मी ज्या रुईयामध्ये गेलेली तेव्हा शाहूराजा सर आमचे प्रोफेसर,
तेव्हा त्यांनी आम्ही पहिल्यांदा चांदीपला गेलेलो. आज चांदीप गेले 30 वर्षामध्ये भरपूर त्याचे, पण ती पहिली विहीर करताना, ती ब्रिक लावताना आमचा हात, तर तो जो एकंदर ते जर्नी होतं कुठे ना कुठेतरी, तर कॉलेजेस बरोबर आणि स्कूल्स बरोबर सुद्धा आपण टायअप केलेले आहेत आणि वी एनकरेज देम टू कम टू वर्क विथ इन कोलॅबोरेशन. Thanks a lot for listening to me patiently. And once again, thanks to all the people who thought about Geetali Pawar to come and share her the big inning of a journey. I would be happy if there are any questions that you would like to ask. धन्यवाद गीताली ताई. अतिशय माहितीपूर्ण व आवश्यक अशी माहिती तुम्ही आम्हाला दिली, या व्याख्यानमालेतून दिली, ज्याचं प्रेरणास्त्रोतच आई असतं, वडील असतात, आजोबा असतात आणि बहिणी असतात. त्या महिला कुठपर्यंतही अत्यंत उंच भरारी घेऊ शकतात, हे आपण प्रत्येक स्त्री शक्तीच्या किंवा प्रत्येक उंचावर गेलेल्या स्त्रीच्या ह्याच्यातून आपण पाहिलेलंच आहे. कारण तिचं प्रेरणास्त्रोतच आई असते. आणि जिच्यामुळं आता कॅन्सर पेशंट साठी जे तुम्ही काम करत आहात ते अतिशय सुंदर आहे आणि त्याची माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. ते ऐकून खरं तर माझी ही भीती कमी झाली आणि तुमचं हे कार्य खरंच वाखाणण्या जोग आहे. आणि तुमची माहिती ऐकून मलाही असं म्हणावंसं वाटतं की आपण पण या समाजाचा एक घटक आहोत आणि या समाजाचं खरंच आपणही काहीतरी देणं लागतो आणि त्याच्यातून आपणही या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि हे सगळं तुमचं ऐकून मला आता असं म्हणावंसं वाटतं की बिग इनिंग ऑफ अ जर्नी. धन्यवाद ताई. Thanks a lot. अतिशय अल्पावधीत तुम्ही आमच्या आमंत्रणाला आम्ही तुम्हाला निमंत्रण दिलं आणि एक खूप कमी वेळात तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलात आणि तुमचा बहुमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात. त्याबद्दल खरंच मी आणि माझं रोटरी क्लब अकलूज तुमचं मनापासून ऋणी आहोत. सविता भाभींच्या रेफरन्सनी आज तुम्ही आम्हाला लाभलात आणि कोणतंही मानधन न घेता या व्याख्यानासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल खरंच मी मनापासून तुमचं आभार मानते. धन्यवाद ताई. यानंतर आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात, अकलूजची कन्या, मराठी, हिंदी, तेलुगू सिने अभिनेत्री, मालिका अभिनेत्री, आमची लाडकी कुमारी प्रणाली घोगरे यांचं पण मी आमच्या या व्याख्यानमालेत सहर्ष हार्दिक स्वागत करते. प्रणाली ताई ही अकलूजची कन्या असून मुंबई येथून तिने शिक्षण पूर्ण करत असतानाच या क्षेत्रात तिने भरीवसी कामगिरी केली. प्रसिद्ध मराठी चित्रपट रणांगण मधून तिने मुख्य भूमिकेचा रोल केला. त्यामध्ये स्वप्नील जोशी, सचिन पिळगावकर सर यांच्यासोबत तिची मुख्य भूमिकेमध्ये तिने काम केलं. आज ती वर्सलाइट ऍक्टर म्हणून ओळखली जाते. फार वेळ न घेता मी कुमारी प्रणाली ताईंना विनंती करते की तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो नमस्ते सगळ्यांना, माझा नमस्कार आणि थँक्स अ लॉट मला बोलवल्याबद्दल. थँक्यू मला एक ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल की मी माझे फिलिंग्स किंवा मला काय वाटतं की माझी लाईफ जर्नी, माझ्याबरोबर काय लाईक एव्हरीथिंग दॅट हॅज हॅपन इन माय लाईफ आणि जे काही मी शेअर करू शकते ज्याने कोणाला हेल्प होत असेल किंवा जे इन्स्पायर होत असतील. आय एम व्हेरी ग्लॅड टू कम हिअर अँड शेअर एव्हरीथिंग विथ यू. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू नितीन सर फॉर कॉलिंग मी आणि थँक्यू अ लॉट एव्हरीबडी हू इज असोसिएटेड टू रोटरी क्लब. कारण आर्टिस्ट म्हणा किंवा ऍक्टिव्हिस्ट म्हणा, इन्फ्लुएन्सर्स म्हणा, सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म हवा असतो. जर त्यांना तो प्लॅटफॉर्म नसेल तर त्यांचं जे काही टॅलेंट असेल किंवा जे काही त्यांचं ऑर्गनायझेशन असेल ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर थँक्स अ लॉट. इट्स अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह. आणि मला आय एम नॉट अ व्हेरी ओपन पर्सन, आय एम नॉट अ व्हेरी टॉकेटिव्ह पर्सन. आणि ज्यावेळेस नितीन सरांनी मला सांगितलं की तुम्हाला असं बोलायला लागेल तर मला
खूप भीती वाटली. लोकांना असं वाटतं की ऍक्टर्स आर व्हेरी आउटस्पोकन किंवा ते खूप कॉन्फिडंट वगैरे असतात, असं काही नाहीये. तर बट फर्स्ट ऑफ ऑल बिफोर स्टार्टिंग मी लवकर जॉईन झाले अँड आय एम सो ग्लॅड की मी लवकर जॉईन झाले. आय कुड लिसन टू गीताली ताई सेइंग थिंग्स अँड फर्स्ट ऑफ ऑल गीताली ताई वॉट एव्हर यू आर डुईंग इट्स रिअली माइंड ब्लोईंग. आणि तुम्ही ज्या प्रकारे ते मांडले आणि ते इनिशिएटिव्ह तुम्ही घेतले, आणि ते आय थिंक द बिगेस्ट प्रॉब्लेम विथ आवर कम्युनिटी अँड आवर सोसायटी इज लॅक ऑफ अवेअरनेस. आणि तुम्ही सगळ्यात मोठी जी गोष्ट करत आहे मेकिंग पीपल अवेअर अबाउट थिंग्स. आय व्हेरी समथिंग विच इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट अँड मी त्याच्याबद्दल खूप बोलायचा प्रयत्न करते आणि मी सगळ्यांना सांगते दॅट इज समथिंग विच इज मेंटल हेल्थ. मी आणि माझी बेस्ट फ्रेंड वी व्हेरी कॉन्शियसली ट्राय टू पुट इट अक्रॉस पीपल आणि त्याबद्दल बोलायचा प्रयत्न करते. तर जे काय मला थोडा वेळ मिळालाय मी इनकल्केट करायचा प्रयत्न करेन. बट लेट दिस इंटरव्ह्यू बी in a very host and this point of view. So please, if you have any questions, please ask me. Otherwise, I won't be able to talk about things. Yes, yes. मी प्रणाली मॅडम तुमचं स्वागत करतो. त्याचबरोबर तुमचे पप्पा राजेंद्र गोगरे साहेब आणि आजी सुभद्राताई यांचं पण स्वागत करतो. तुम्हाला खास बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी झूम वरती उपस्थित आहेत. That's very sweet. येस. आणि मी सर्वांना विनंती करतो की आपल्याला प्रणाली मॅडमशी जे इंटरॅक्शन करायचं असेल त्यांनी हँड रेज करावं. मी त्यांना अनम्यूट करतो. हाय प्रणाली ताई. Hello. कशा आहात? एकदम मस्त. वन सेकंड, मग बॅटरी सेटिंग लो. प्लीज विचारा, तुमचा काय प्रश्न आहे विचारा. मला ऐकायलाच येत नाही. हॅलो. महेश सर येईल. हो, मला तुमचा आवाज ऐकू येतोय. हॅलो. हॅलो. हा, फिल्म इंडस्ट्रीज म्हणजे त्यामध्ये काही सोशल वर्किंगला स्कोप आहे का, गरज आहे का तिथे? फिल्म इंडस्ट्रीमध्ये सोशल वर्क ची गरज म्हणजे हा ऑफकोर्स, म्हणजे सोशल वर्क इन अ वे इफ यू वॉन्ट टू हेल्प पीपल, तुम्हाला त्यांना मदत करायची आहे किंवा यू वॉन्ट टू रीच आउट टू देम किंवा तुम्हाला स्वतःला मदत करायची आहे, तर ऑफकोर्स देर इज अ स्कोप फॉर सोशल वर्क. कारण भरपूर लोकांना असं वाटतं की जे लोक फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो किंवा द्या व्हेरी फेमस, द्या व्हेरी ग्लॅमरस, पण असं नाहीये. लॉट ऑफ पीपल डोंट नो की आर वर्किंग सिस्टम, जसं सगळ्यांना सॅलरी मिळते तसं आम्हाला सॅलरी मिळत नाही, आम्हाला पर डे मिळतो. तर तुम्ही जेवढे जेवढे दिवस काम करणार तेवढे जेवढे दिवस तुम्हाला पेमेंट मिळणार. तर द मोस्ट अफेक्टेड इंडस्ट्री बिकॉज ऑफ द पॅन्डेमिक इज आर फिल्म इंडस्ट्री. तर भरपूर लोकांना गरज होती, भरपूर लोकांना काम मिळालं नाही, त्यांना चेक मिळालं नाही, पैसे आले नाहीत. आणि आम्ही ज्यांना थोडी काही मदत करता आली, जे माझे फ्रेंड्स होते व नॉट फ्रॉम द इंडस्ट्री, त्यांना मदत करता आली त्या सगळ्यांनी मदत केली. So I think it's in a way that people came together to help each and every person. तर सोशल वर्कची गरज आय थिंक प्रत्येक इंडस्ट्री अँड स्पेशली आता पॅन्डेमिक मुळे भरपूर काही गोष्टी समोर आल्या. लोकांना भरपूर काही गोष्टी स्वतःबद्दल कळल्या, सोसायटी बद्दल कळल्या, लोकांबद्दल कळल्या. आणि इट्स गुड टू सी दॅट पीपल आर बिंग काइंड टू इच अदर अँड हेल्पिंग इच अदर. तर देर इज स्कोप एव्हरीवेअर सर. तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण स्कोप आहे, फिल्म इंडस्ट्रीच्या बाहेर पण सोशल वर्कचा स्कोप आहे. इट्स ऑल इन युअर हेड. प्रणाली मॅम, जेव्हा Please आम्ही call me ऑफिस सोडून ma'am. कुठेतरी बाहेर जातो आणि तेव्हा आम्हाला विचारतात की अरे ते रणांगण चित्रपटातली अभिनेत्री तुमच्या गावची आहे, तर ते ऐकून खरंच खूप छान वाटतं. अरे आम्ही ऑफिसचा असल्याचा आम्हालाही अभिमान वाटतो. तर खरं तर कुठल्याही क्षेत्रात काम करण्यासाठी महिलांना कष्ट करावे लागतात, पण एखाद्या क्षेत्रात जायचं असेल तर त्याची क्रेजही लागते. पण ती क्रेज असण्यामागं त्यामागं कष्टही लागतात. तर त्याबद्दल तुम्ही तरुण मुलींना काय सांगाल?
मी जसं आता सांगितलं की लोकांना वाटतं की हे खूप ग्लॅमरस वर्ल्ड आहे आणि तुम्हाला फक्त चांगलं दिसायचं आणि तुमच्या लाईन बोलायचे आहेत आणि ऑल यू हॅव टू डू इज जस्ट लुक गुड. पण लोकांना हे नाही माहित की मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. माझी आजी एकदा सेटवरती आली होती. माझी आजी करकमला राहते, पंढरपूरच्या जवळ एक छोटंसं गाव आहे आणि ती कधीच बाहेर पडली नाहीये किंवा मोठ्या शहरात गेली नाहीये. ती जेव्हा आमच्या घरी यायची तेव्हाच मुंबईला यायची. मग मी फर्स्ट टाइम तिला सेटवरती घेऊन गेले की चल आपण सेटवरती जाऊया अँड स्टे विथ मी फॉर अ डे. आय वेंट अहेड, आय गेव माय शॉट. मी माझा शॉट दिला आणि मी परत व्हॅनिटी झाले आणि तिला वाटलं काम झालं. तू एकदा लाईन बोलली झालं, आता चल चल घरी जाऊ. पण तिला हे नव्हतं माहिती की हे एकच शॉट तुम्हाला 10 अँगलनी घ्यायचं आणि 10 वेळा मला ती लाईन बोलायची आहे. आणि मग तिला मग तिने विचारलं झालं का, तुम्ही पूर्ण सगळं शूट करून झालं का? आय नो, माझं 1च मिनिटाचं शूट झालंय. तर 1 दिवसात आम्ही फक्त 1 मिनिटाचं फुटेज शूट केलंय. तर ते भरपूर अँगल्सनी असतं. तुम्हाला सेम इंटेन्सिटीनी ते बोलायचंय. 100 लोक तुमच्या आजूबाजूला काम करतायत. देअर आर पीपल हू आर वर्किंग टू मेक यू लुक ब्युटिफुल. मग तुम्हाला लाईनी याद करायच्या आहेत. मग तुम्हाला अवेअर ठेवायचंय की तुम्हाला ऍक्टिंग करायची आहे, पण असं वाटून पण नाही द्यायचं की तुम्हाला ऍक्टिंग करायची आहे. देन देर इज अ कॉन्स्टंट स्ट्रगल. म्हणजे जेव्हा माझ्या आजीला कळलं, मी जस्ट तिला सांगितलं की मी दिवाळी ती माझ्या घरी आली होती आणि ती शंकरपाळ्या, चकल्या, चिवडा वगैरे सगळं घेऊन आली माझ्यासाठी आणि मी एक बाईट पण नाही घेऊ शकले त्याच्यातला बिकॉज आय वॉज परपेच्युअली पुट ऑन अ डाएट. म्हणजे तुम्ही मन मोकळेपणाने तुम्ही असं उठून काही खाऊ शकत नाही किंवा जरी तुम्हाला मन नसेल करत बट स्टील यू हॅव टू गेट अप अँड वर्क आउट. तुम्हाला सारखं फ्रेश दिसायचंय. यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर हेअर, युअर स्किन अँड एव्हरीथिंग. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या ऐकायला बरं वाटतात बट टू डू इट एव्हरी डे कन्सिस्टंटली इज व्हेरी डिफिकल्ट. हे सोपं नाहीये. म्हणजे मला पण असं वाटतं की यार मला नाही करायचं आज, मला पिझ्झा खायचा, मला बर्गर खायचंय किंवा मला नॉर्मल चपाती भाजी खायची आहे. बट ते मेंटल एव्हरी डे इज अ मेंटल स्ट्रगल. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली लोकांना वाटतं की तुम्ही ऑडिशन देता आणि तुम्हाला रोल मिळतो. तर आय एम आउट अँड आउट अँड व्हेरी ऑनेस्टली सेइंग इट, ज्यावेळेस मी 50 ऑडिशन देते त्यावेळेस मला 1 ऑडिशन मिळतं. सो एव्हरी डे यू आर गेटिंग रिजेक्टेड. एव्हरी डे देर आर पीपल टेलिंग यू की तुम्ही चांगलं दिसत नाही, तुम्ही हाईटने छोटा आहे, तुमचा केस कलर व्हाईट आहे, तुमचं नाक मोठं आहे, तुमचे फीचर्स चांगले नाही आहेत. तर इट्स डिमोटिवेटिंग अँड इट गेट्स टू युअर मेंटल हेल्थ, इट गेट्स टू एव्हरीथिंग. तर पप्पाला माहिती आहे आणि मम्मीला माहिती आहे की मी आफ्टर एव्हरी रिजेक्शन, आणि मला 5 वर्ष झाली इंडस्ट्री बट आय स्टील कांट टेक रिजेक्शन. मला जेव्हा फोन येतो की नाही मिळालंय मला ते ऑडिशन, मी रोज रडते अँड आय क्राय फॉर 3-4 डेज. तर पण ज्यावेळेस मला तो एक रोल मिळतो अँड व्हेन आय टेल अबाउट पीपल, तर लोकांना वाटतं की अरे हिला लवकर काम मिळालं किंवा सगळं. बट दे डोंट अंडरस्टँड द स्ट्रगल दॅट गोज बिहाइंड दॅट वन रोल दॅट यू हॅव गॉट. तर मी फक्त एकच सांगेन लोकांना की until and unless you are 100% sure that you want to be an actor and you're 100% sure that you want to give all your best, then only enter. And then only if you believe in yourself, and most importantly I would say that be honest to yourself in any work you do. तुम्ही ऍक्टिंग म्हणा, तुम्ही जॉब करताय म्हणा, तुम्ही तुम्ही डॉक्टरसाठी प्रिपेअर करताय, तुम्ही UPSC साठी प्रिपेअर करताय, यू जस्ट हॅव टू बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट टू युअर सेल्फ की प्रणालीला काय वाटतं, प्रणाली कसं चांगलं करू शकते. मी हे कधी सांगितलं नाही पण मी आता सांगते या प्लॅटफॉर्मवरती की ज्यावेळेस पप्पांना वाटायचं की मी कॉमर्स करावं आणि मला तुम्ही 10-12 तुम्ही नॉर्मल कॅल्क्युलेशन करायला सांगा, मला नाही येत. मला तुम्ही नंबर्स दिले की मला असं होतं की मी नाही करू शकत हे काउंट वगैरे. मला अजून माहित नाहीये बँकेत जायचं काम किंवा काय CA ला काय द्यायचं वगैरे, मला खरंच काही माहित नाही त्यातलं. देन वन डे मला असं वाटलं की मी नाही करू शकत आणि मी माझं फील्ड चेंज केली. I took up a field which I am comfortable doing it. आणि आय एम सो ग्रेटफुल अँड थँकफुल टू माय पेरेंट्स की त्यांनी नेहमी मला सपोर्ट केलंय. त्यांनी कधीच मला प्रश्न विचारला नाही की तू हे का करतेयस किंवा तू आर्ट मध्ये स्कोप नाही, आर्ट घेऊन काय करणार आहे तू, किंवा कॉमर्स मध्ये स्कोप आहे, CS कर वगैरे वगैरे. त्यांनी मला काहीच नाही विचारलं आणि ते आधीपासूनच तसे, त्यांनी मला काहीच नाही विचारलं ह्याच्याबद्दल. दे जस्ट वॉन्टेड मी टू बी हॅपी अँड दे जस्ट वॉन्टेड मी टू मेक देम प्राऊड. आणि मी फक्त पप्पांना एकदा सांगितलं होतं की तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी चुकीचं असं काहीच करणार नाहीये किंवा मी आय विल जस्ट मेक यू प्राऊड. आणि त्यांच्यामुळेच
मला एक प्रोत्साहन मिळालं की यार आई वडिलांचा एवढा ट्रस्ट आहे माझ्यावरती, तर मी ट्रस्ट ब्रेक नाही केला पाहिजे. तर दुसरी गोष्ट आहे की यू नीड टू हॅव अ बॅकिंग ऑफ युअर फॅमिली. if you don't have your family support, or if you don't take your family into consideration की तुम्हाला हे करायचंय आणि त्यांचा सपोर्ट नाहीये, तर इट ऑब्व्हियसली there's nothing that you can't do in this world, but ते थोडं टफ जाईल तुम्हाला. तर मी फक्त तुम्ही सगळे पेरेंट्स आहात, तुम्हाला मुलं आहात आणि whoever is listening, whatever age group you are listening, मी फक्त एवढं सांगेन की be honest to yourself, be true to yourself, and please, all the parents who are listening, that be supportive and be very empathetic towards your kids. तुम्ही समजून घ्या की ते कुठून बोलतायत, काय बोलतायत आणि का बोलतायत. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ईच अँड एव्हरी पेरेंट टू बी फ्रेंड्स विथ देअर चिल्ड्रन. की तुम्ही एका एज पॉइंट नंतर मी माझ्या पेरेंट्स कडून एक्सपेक्ट करते की त्यांनी मला ऍज अ फ्रेंड ट्रीट केलं पाहिजे अँड नॉट ॲज पेरेंट. तर ते माझ्या बरोबर झालं की बिकॉज माय बेस्ट फ्रेंड्स आर माय पेरेंट्स. त्याच्यामुळे मी जे काय आहे मी त्यांच्या सपोर्ट आणि त्यांच्या गायडन्समुळेच आहे. तर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव दॅट सपोर्ट. अँड द थर्ड थिंग इज जस्ट बिंग पर्सिस्टंट. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये करा, तुम्ही काही करा, इफ यू आर नॉट कॉन्फिडंट अबाउट युअर सेल्फ, यू कांट डू इट. मला रोज उठून मला स्वतःला सांगायला लागतं की यू आर अ गुड ऍक्टर, यू कॅन डू इट अँड जस्ट गिव्ह युअर बेस्ट. तर ते तुम्हाला रोज सांगावं लागतं. अँड दॅट वर्क इज देअर इन एव्हरीथिंग. तर तुम्हाला असं वाटतं की मी थोडी चांगली दिसते अँड आय शुड बी अन ऍक्टर आणि मला लगेच काम मिळेल. सो इट डझंट वर्क लाईक दॅट. द अदर थिंग इज दॅट मी एक्झाम्पल देणार. राईट नाउ आय एम डुईंग अ सिरीज. मी शेफाली शाह बरोबर काम करते. I don't know if you know Shefali Shah, but she is a very very talented actor. तर त्या दुसरं शूट करतात. आपण असं म्हणतो ना यार अमिताभ बच्चन एवढे चांगले ऍक्टर आहेत किंवा बाकीचे लोक किती चांगली ऍक्टर्स आहेत आणि त्यांना सगळं किती सोपं मिळालंय. तर दॅट इज नॉट ट्रू ॲट ऑल. त्या दुसरा शूट करून 2 वाजता येऊन त्या 2 वाजता ते सकाळचे 6 वाजेपर्यंत बसून ते रीडिंग करतात, बसून ते सगळ्यांबरोबर गो थ्रू करतात स्क्रिप्ट अँड देन ओनली शी गोज बॅक टू होम. तर ह्या लेवलचं डेडिकेशन पाहिजे, ह्या लेवलचं हार्डवर्क पाहिजे. यू कांट एस्केप हार्डवर्क अँड यू कांट एस्केप ऑब्व्हियसली देर आर नो शॉर्टकट्स. तर that persistency and consistency and hard work is really really important. And if you're not willing to do it, and if you're not willing to be honest to yourself and the process, then I don't think you should go ahead with it. I'm just being brutally honest right now. And bakicचं rest I think you guys can manage and do it. So that is my only thing I want to tell you guys. Yes, Yeah, thank you. that's it. अरुण सर काय प्रश्न विचारू शकतो? प्रणाली. Hello. हा. अच्छा, मला एक विचारायचं होतं की आता जसं मिताली पवार मॅडमनी जसं एनजीओ बद्दल माहिती दिली आणि त्यांनी असं भरीव कार्य केलं, असं तुझी कुठली एनजीओशी अशी जोडलेली आहे का, किंवा जोडलेली नसेल तर तू अशी कुठली एनजीओ वगैरे स्थापन करणार आहे का, की जेणेकरून असं पुढं जसं त्या मॅडमने सांगितलं तसं आपल्याला मदत पुढं करता येईल? नाही, मला खरंच खूप इच्छा आहे करायची. आणि माझ्याकडून जेव्हा पण होतं किंवा जेव्हा मी करू शकते मी मदत करते. बट दॅट इज ऑन अ व्हेरी स्मॉल स्केल अँड अ व्हेरी इंडिव्हिज्युअल स्केल. पण मी आणि माझे फ्रेंड्स मिळून एक इनिशिएटिव्ह ट्राय करायचा प्रयत्न करतोय, स्पेशली अगेन्स्ट पीपल हु आर सफरिंग विथ डिप्रेशन अँड सेकंडली विथ डोमेस्टिक व्हायलन्स. तर मला असं वाटतं की या 2 गोष्टी फार कॉमन झाल्यात आणि म्हणजे कॉमन तर होत्यात, पण ह्या गोष्टींना कुठेतरी थांबवलं पाहिजे किंवा ह्या गोष्टी कुठेतरी कंट्रोलमध्ये आल्या पाहिजे. तर मी अँड माय फ्रेंड वी आर वर्किंग टुवर्ड्स इट. मोठे एनजीओ छोटे एनजीओ मला माहित नाही किती होणार काय होणार, बट इफ आमच्या इनिशिएटिव्हनी थोडे जरी लाईफ किंवा थोडं जरी डिफरन्स येत असेल तर आय विल बी व्हेरी हेल्पफुल. आणि अपार्ट फ्रॉम दॅट आय एम असोसिएटेड टू ऑर्फनेज, आय एम असोसिएटेड टू ओल्ड एज हाऊसेस. तर बस इंडिव्हिज्युअल लेवलवरती मला जेवढी मदत करता येते मी तेवढी मदत करते. नाईस, थँक्यू. 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 बबनराव शेंडगे अप्पा.
हॅलो. हा बोला, ऐकू Hello? आवाज बोला. हा मॅडम, आवाज येतोय? हो हो हो. हा मॅडम, माझा एक साधा प्रश्न आहे अगदी. हम्म काही ग्रामीण भागामध्ये काही मुलं आणि मुली सुंदर असतात, हम्म परंतु त्यांची परिस्थिती गरीब असते. हम्म. अशा मुलांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये यावं का? 100%. 100%. मी गरीब, छोटं मोठं असं काहीच नसतं when you are an artist. The best part about being an artist, it never तर ते कधीच तुम्हाला असं कास्टिझम, सेक्सिझम किंवा अशा गोष्टी कधीच फॉलो करत नाही. इफ यू आर टॅलेंटेड यू विल सक्सीड अँड इफ युअर तुमच्याकडे कला आहे तुम्ही सक्सीड होणारच. तर गरीब रिच छोटं मोठं असं काहीच नसतं. आणि बेस्ट पार्ट इज की आता आपल्याला किती प्लॅटफॉर्म आहेत. आपल्याकडे युट्यूब आहे, आपल्याकडे इंस्टाग्राम आहे, आपल्याकडे फेसबुक आहे. तुम्ही एक तुमचा व्हिडिओ पोस्ट केला तरी तुम्हाला किती फॉलोअर्स, किती लाईक्स आणि किती तुम्ही किती फेमस होता. तर एनी प्लॅटफॉर्म इज युअर प्लॅटफॉर्म. हा, पण त्यासाठी खर्च आवश्यक असतोय ना, खर्च. कसला खर्चाची खर्च? मर्यादा. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये यायचं, तिथं स्ट्रगल करायचं, हम्म, राहणं, हम्म, खाणं. हे जो खर्च आहे तो हा, पेल होत हा. नाही. त्या अभावी ते मुलं आणि किंवा बॅकग्राऊंड कमी पडतं. हम्म, त्यामुळे हम्म, अशी मुलं हम्म. सुद्धा इंडस्ट्रीमध्ये येऊ शकत नाही. हा, त्या गोष्टी तर त्या सगळ्या टेक्निकॅलिटी आणि त्या त्या गोष्टी आहेतच. बट इफ युअर म्हणजे तुम्हाला खरंच हे पर्स्यू करायचं आहे किंवा खरंच तुम्हाला ह्यामध्ये पुढे व्हायचं तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळणार. तुम्ही प्रोडक्शन हाऊसेसला फोन करू शकता, तुम्ही गुगल करू शकता, तुम्ही तुमचे ऑडिशन्स पाठवू शकता, तुम्ही फक्त एक लुक टेस्ट करू शकता आणि तुम्ही तो पाठवू शकता. ओके तर ओके ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः ऍज लॉंग एज यू हॅव अ स्मार्टफोन तुम्ही ओके काही करू शकता. ओके ओके मॅडम, धन्यवाद. थँक्यू. मॅडम, मला हॅलो मॅम. हा दीपक सर विचारा, तुमचा आवाज ब्रेक झालाय. खूपच मोठे म्हणजे फेमस ऍक्टर होऊन त्यांनी एकदम स्ट्रगल पण बघितलेत लाईफमध्ये. त्यांचं लाईफ ग्राफ म्हणजे एकदमच कन्सिस्टंट नाहीये. ही हॅज बीन रिजेक्टेड, ही हॅज गिव्हन फ्लॉप आणि ते डेथ मध्ये होते. त्यांना त्यांची कंपनी घाटत होती, लॉस मध्ये होती, पण त्याच्यातून पण ते उभरून वर आले आणि अजून पण ते टॉप वरती आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप इन्स्पिरेशनल आहेत. तर माय बिगेस्ट मॉडेल इज ऍक्च्युली अमिताभ बच्चन अँड श्रीदेवी. आणि माझे 2 प्रोजेक्ट येत आहेत आता. एक वेब सिरीज येते आणि आय एम व्हेरी एक्सायटेड कारण त्यात मी अजिबात एकदम वेगळ्या भूमिकेत आहे. आणि द अदर थिंग इज अ तमिळ प्रोजेक्ट दॅट आय एम डुईंग राईट नाव. तर तो पण जानेवारी-फेब्रुवारी मध्ये रिलीज होईल. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू. गजानन सर. हा. हॅलो, नमस्कार प्रणालीताई. हॅलो. नमस्कार मॅडम. माझा एक असा प्रश्न आहे की ज्या मुली आहेत की ज्या अभिनय क्षेत्रात येऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी सामोरं जावं लागतं, तर त्यांनी काय काळजी घ्यावी? मला तुमचा प्रश्न ऐकूच नाही आला. कॅन यू प्लीज रिपीट इट सर? मुली सुद्धा आता ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी इच्छुक असतात, पण काही भूलथापांना बळी पडतात, तर त्यांनी त्यासाठी काय काळजी घ्यावी नेमकी? हा, मी फक्त एवढंच सांगेन की ऑथेंटिक सोर्स थ्रू जा. मोस्टली ह्या सगळ्या गोष्टी होतात ज्यावेळेस कोण म्हणतं की मी तुला रोल देईन, मला गिव्ह मी मनी, जर मी तुम्हाला एवढे पैसे दिले तर मी तुला रोल देणार किंवा असं वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर लॉट ऑफ थिंग्स असं होतात. पण तुम्हाला काळजी घ्यावी लागते. यू जस्ट हॅव टू मेक शुअर की हे ऑथेंटिक सोर्स आहे. तुम्हाला ऑफिस मध्ये येऊन ऑडिशन घेतायत, तुम्हाला प्रॉपर रोल बद्दल सांगतायत, तुम्हाला सगळी माहिती देतायत. तुम्ही गुगल करा, सर्च करा की हे खरंच एक प्रोडक्शन हाऊस आहे का, की असे असे शो येणार आहे का, असं असं फिल्म येणार आहे का, सगळी माहिती करूनच तुम्ही पुढे गेलं पाहिजे.
कारण भरपूर अशा गोष्टी येतात, भरपूर प्रोजेक्ट असतात जे लोक सांगतात की मी हे असं पिक्चर बनवतोय, मी असं म्युझिक अल्बम बनवतोय वगैरे वगैरे, बट खरं तर त्याचं काही होत नाही परत. तर तुम्हाला ऑथेंटिक सोर्स किंवा त्याची रिसर्च किंवा माहिती केली पाहिजे त्याच्याबद्दल आणि मगच तो प्रोजेक्ट घेतला पाहिजे. तर सतर्क, यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल. आणि तुम्हाला डोंट बी म्हणजे एकदमच असं हे होऊन जाऊ नका की मला करायचंच करायचं आहे किंवा मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर मला ते केलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे. बी हॅव पेशन्स आणि त्याचं रिसर्च करा किंवा त्याची माहिती काढा लोकांकडून आणि देन ओनली गो अहेड विथ इट. सोनल मॅडम. हॅलो. हॅलो. खूप छान मार्गदर्शन केलात प्रणाली. थँक्यू. आणि तुमच्यापासून आम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली. सगळ्या प्रश्नांची पण खूप छान तुम्ही उत्तरं दिली. थँक्यू. खूप छान वाटलं. आणि तुमचा आता 5 तारखेला बर्थडे झाला, त्यासाठी बिलेटेड हॅपी बर्थडे. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. Thank you so much. Thank you. Really appreciate it. Thank you. जयदीप सर. प्रणाली ताई नमस्कार. हॅलो, नमस्कार सर. ताई, सर्वप्रथम तुम्ही एक वेगळं क्षेत्र निवडलं आणि तुमची तिथे घोडदौड चालू आहे, त्याबद्दल शुभेच्छा. थँक्यू. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू सर. मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ह्या क्षेत्रात येताना काही फॉर्मल एज्युकेशन घेतलं का? जसं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आहे किंवा नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूट आहे, अशा ठिकाणी काही तुम्ही फॉर्मल एज्युकेशन घेऊन एंट्री केली आहेत का? आणि दुसरं, जे ग्रामीण भागातून जे नवीन कलाकार येऊ इच्छितात तर त्यांनी अशा प्रकारचं काही फॉर्मल एज्युकेशन घेऊन करिअर म्हणून त्याच्याकडे पाहणं हे कितपत योग्य असेल, तर त्याबद्दल तुमचं मत मांडू शकाल तर बरं. व्हेरी नाईस क्वेश्चन सर. खूपच चांगला प्रश्न आहे हा. मी ज्यावेळेस तुम्हाला माहिती नसेल तर मी शाळेत होते त्यावेळेस मी क्रिकेट खेळायचे आणि मी जर कंटिन्यू केलं असतं क्रिकेट तर मी नक्की स्टेट लेवल किंवा मी नक्की इंडिया A-B टीम तरी खेळली असते किंवा रणजी तरी खेळत असते नक्की. पण झालं असं की मला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं आणि लकीली मला 10th मध्ये चांगले पर्सेंटही मिळाले आणि मग मला जे पाहिजे कॉलेज हवं होतं ते मला कॉलेजही मिळालं. पण अनफॉर्च्युनेटली त्या कॉलेजमध्ये क्रिकेट टीम नव्हती, तर मग मला ते कंटिन्यू नाही करता आलं. आणि आत्ता जसं इंडियन क्रिकेट टीमची चांगली म्हणजे त्यांना फोकस मिळतोय, त्यांना फेम मिळतोय, ऑपॉर्च्युनिटीज मिळत आहेत, तेव्हा तसं नव्हतं, एवढं नव्हता क्रेज त्याच्याबद्दल. तर ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये गेले त्यावेळेस मी आधीपासूनच एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीमध्ये होते. मी आधीपासूनच खेळात भाग घ्यायचे, नाचात भाग घ्यायचे. पप्पा मम्मी मला नटवायचे, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घ्यायला लावायचे. एलोक्युशन म्हणा किंवा रेसिटेशन कॉम्पिटिशन म्हणा, ज्याने तुमचं स्पीच स्ट्रॉंग होतं, ज्याने तुम्हाला कॉन्फिडन्स येतो बोलायचा. त्या सगळ्या गोष्टीत मी पार्ट घ्यायला सुरुवात केली. मला अजूनही आठवतंय, पप्पा आम्हाला काय हवं असेल किंवा मी जर पप्पांना सांगायचं पप्पा मला हा ड्रेस पाहिजे किंवा मला नवीन फोन पाहिजे किंवा नवीन काय, पप्पा नाही द्यायचे, सरळ अजिबात नाही द्यायचे, अजिबात नाही म्हणा, माझ्याकडे पैसेच नाहीत. अजून पण पप्पा मला अजून म्हणतात माझ्याकडे पैसेच नाही. पण त्यांच्याकडे असतात, but he wants us to work hard for it. तर ते आम्हाला ना न्यूजपेपर रीड करायला लावायचे जोर जोरात किंवा आम्हाला लिहायला लावायचे चांगल्या अक्षरात की हे पूर्ण एक न्यूजपेपरचं पान घेऊन काढायचं मगच मिळणार. तर आम्हाला त्यावेळेस वाटायचं काय किती बोरिंग आहे यार, कसले पप्पा आहेत एवढं सगळं करायला लावतात. बट नाव आय रिअलाइज इट बिकॉज ऑफ द स्मॉल थिंग्स दॅट ही डिड. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मला एवढा कॉन्फिडन्स हवा किंवा मला स्टेट लेवल हँडरायटिंग कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मिळालं किंवा मला एलोक्युशन कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मिळालं किंवा मला आता 100 लोकांसमोर किंवा 1000 लोकांसमोर कॉन्फिडेंटली बोलता येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळेच झाल्यात. हे स्टार्टिंग पासून हे होतं. तुम्हाला ते हळूहळू इन्कल्केट करायला लागतात त्या गोष्टी. असं साधी सोपी गोष्ट आहे, जसं तुम्ही IPS तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला IPS बनायचं किंवा तुम्हाला MBBS बनायचं, तर तुम्ही त्या दिशेने तुम्ही चालावं लागतं. म्हणजे देन यू स्टार्ट टेकिंग सायन्स, देन तुम्ही मग कॉलेजेससाठी अप्लाय करता, तुम्ही इंटर्नशिप करता, मग तुम्हाला जॉब मिळतो. असं तर इफ यू वॉन्ट टू गेट इन टू एंटरटेनमेंट इंडस्ट्री यू हॅव टू स्टार्ट प्रिपेअरिंग युअर सेल्फ फ्रॉम दॅट. की तुम्ही नाचात भाग घ्या, तुम्ही जे काही प्लॅटफॉर्म असेल तुम्हाला मिळते, स्कूलमध्ये तुम्हाला म्हणा, अॅन्युअल फंक्शन म्हणा किंवा कॉलेजमध्ये तुमचे फंक्शन्स असतात त्यात भाग घ्या.
तर ते दॅट रिली हेल्प यू इन मोल्डिंग आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स देतं, एक स्टेज देतं. आणि मला एक खूप खरंच मला सांगायचं आहे की जेवढं प्लॅटफॉर्म अकलूज देतं किंवा जेवढं प्लॅटफॉर्म तुम्हाला अकलूज मध्ये मिळतं ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, मला कुठंच नाही दिसल्या त्या. मोठे दादा, मी मोठ्या दादांसमोरच वाढली आहे, मोठ्या दादांसमोरच मला आठवतं की मी कशातही फर्स्ट आले तर पहिलं पप्पांना पण नाही, मी सरळ बंगल्यात जायचे आणि तो मेडल मी दादांना दाखवायचे आणि दादा मला 500 रुपये काढून द्यायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी मोटिवेट करायच्या आपल्याला करायला, की मी पहिली आली पाहिजे, मी सेकंड आली पाहिजे किंवा मला मेडल मिळालंच पाहिजे. तर यू हॅव टू स्टार्ट प्रिपेअरिंग लाईक दॅट. मग नंतर ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये गेले त्यावेळेस मी मिस युनिव्हर्स, मिस महाराष्ट्र, मिस उमंग, मिस किरण ह्या सगळ्या कॉम्पिटिशन्स मी जिंकत गेले हळूहळू. दॅट्स वाय बिल्डिंग माय कॉन्फिडन्स. पण आतापर्यंत मला असं नव्हतं की मला ऍक्टर बनायचंय, मला असं कधीच वाटलं नव्हतं की मला ऍक्टर बनायचंय. पण त्यानंतर मला ज्यावेळेस मी फर्स्ट इयरला होते त्यावेळेस मी मिस कॉलेज फेस्टिवल जिंकले, मी मिस उमंग असं टायटल मिळाला मला. आणि मग तिकडे मला एका ऑडिशनचा फोन आला की तुला ऑडिशन, वुड यू लाईक टू ऑडिशन फॉर अ रोल. तर मी गेले ऑडिशनला आणि मला तो ऑडिशन मध्ये रोल मिळाला. आणि लकीली इट वॉज सूरजजी, मला राजश्री प्रोडक्शन वरून ब्रेक मिळाला आणि मग अशी माझी सुरुवात झाली. तर मला असं डिसाईड करायचा वेळ नाही मिळाला की मी पप्पांना पण नव्हतं सांगितलं की मी ऑडिशन दिलंय किंवा मी कोणालाच नव्हतं सांगितलं मी ऑडिशन दिलंय. तर आधी पप्पा म्हणले की आपण ऍक्टिंग वगैरे नाही, नको करूया, सिरियस काय असं वगैरे. तर ज्यावेळेस सूरजजी त्यांच्याशी बोलले किंवा त्यांना सांगितलं की असं काही नसतं, इट्स सेफ, आणि जर त्यांनी प्रोत्साहन दिलं त्यांना, त्यावेळेस मग पप्पा अग्री झाले आणि मग त्यानंतर माझी जर्नी सुरू झाली टुवर्ड्स ऍक्टिंग. तर मला असं डिसाईड करायचा चान्स नाही मिळाला की मला ऍक्टर बनायचंय, मी किती चांगली ऍक्टर आहे किंवा काय, किंवा फॉर्मल एज्युकेशन घ्यायचा मला ऑपॉर्च्युनिटी नाही मिळाली की मी एका ड्रामा स्कूलमध्ये जाईन आणि हे करेन वगैरे वगैरे. माझं जे काही स्कूलिंग झालं, मी जे काही शिकले ऍक्टिंग बद्दल सगळ्याबद्दल, ते सेटवरतीच झालंय माझं. आणि लकीली मला खूप मोठ्या मोठ्या लोकांबरोबर स्टार्टिंगलाच काम करायला मिळालं, जसं आलोकनाथ, रेणुका शहाणे, सूरजजी, मोठ्या मोठ्या लोकांबद्दल काम करायला मिळालं. बट येस, तेवढंच दॅट इज नॉट इनफ. म्हणजे तुम्ही 12वी करून यू कॅन्ट एक्सपेक्ट टू गेट अ व्हेरी बिग जॉब इन अ व्हेरी बिग कंपनी. तुम्हाला यू हॅव टू कीप ऑन अपग्रेडिंग, यू हॅव टू कीप ऑन लर्निंग. तर ज्यावेळेस माझा शो संपला त्यावेळेस मी एक ऍक्टिंग कोर्स केला होता अतुल मोंग्या बरोबर. दॅट वॉज ऍक्टिंग कोर्स, म्हणजे जिथे मला असं वाटत होतं की मला ह्या इमोशन्स नाही पोर्ट्रे करतायत किंवा ही तर माझी कमी आहे, तर त्यासाठी मी तो एक ऍक्टिंग कोर्स केला होता. अँड त्याच्यानंतर एव्हरी इयर आय मेक शुअर की मी एक ऍक्टिंग वर्कशॉप करू किंवा एक सेमिनार अटेंड करू, किंवा नसीरुद्दीन शाह म्हणा किंवा अमिताभ बच्चन म्हणा किंवा त्यांचे टॉक शोज असतात, जसं आता तुम्ही एक प्लॅटफॉर्म दिलाय. तर ह्या शोज मी जितके अटेंड करत गेले तितके मला माहिती मिळत चालली की मी आय स्टार्टेड गेटिंग बेटर विथ व्हॉट आय डू. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप हेल्पफुल होतात. बट आय वुड स्टील से ऍक्टिंग स्कूल, ड्रामा स्कूल, इन्स्टिट्यूट वगैरे जर हेच करून तुम्हाला जॉब मिळणार असेल, तुम्हाला रोल मिळणार असेल, तर हे खरं नाहीये. इट्स नॉट इम्पॉर्टंट टू गो टू ऍक्टिंग स्कूल टू बी अन ऍक्टर. यू जस्ट हॅव टू बी शुअर दॅट यू आर अन ऍक्टर. आणि द बिगेस्ट टीचर इन लाईफ is around you and people around you. There is no other big teacher than observing things. म्हणजे मी खरंच असं सांगते की मी ज्यावेळेस अकलूजला येते त्यावेळेस मी लहान लहान पोरं बघते किंवा मी आजी किंवा ते बघते, मी जसे ते बोलतात किंवा जसे ते चालतात तसं मी प्रयत्न करते की मी बघते आणि म्हणते की मी हे सगळे मी नुआन्सेस माझ्या ऍक्टिंग मध्ये कसे करू शकते. तर मला एकदा आमची जी आजी होती ती जशी बोलते तसं मी एका ऑडिशन मध्ये द्यायचा प्रयत्न केला आणि मला तो रोल मिळाला. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ऍक्टिंग स्कूल किंवा स्कूलमध्ये नाही शिकू शकत. यू वॉन्ट टू ऑब्झर्व थिंग्स अराउंड यू. तुम्ही लोकांना बघा, त्यांचं कॅरेक्टर बघा, ते कसे चालतात, कसे बोलतात, आणि ते आपण करायचा प्रयत्न करा. अँड देन ओनली यू कॅन गेट इन टू द स्किन ऑफ द कॅरेक्टर अँड बी द कॅरेक्टर. तर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकता येतात. तर इट्स नॉट रिअली इम्पॉर्टंट, कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, टू गो टू ऍक्टिंग स्कूल टू बी अन ऍक्टर. ओके मॅम, थँक्यू. थँक्यू. बिरादर मॅडम, अगदी एक प्रश्न शेवटचा घेऊ. बिरादर मॅडम. प्रणाली दीदी. हो. हॅलो. हॅलो. मी भावना 10th क्लासची आहे मी. हाय. मी तुमची रणांगण मूवी पाहिली. थँक्यू. खूप आवडली.
थँक्यू. मला आज आतून छान वाटतंय मी तुम्हाला बोलतीये ते. थँक्यू सो मच. थँक्यू. मी थोडस अनदर सब्जेक्ट वरती बोलतीये, इफ यू डोंट माइंड. मला पण ऍक्टिंग मध्ये करिअर करायचंय, त्या फील्ड मध्ये जायचं, बट माझे फॅमिली मेंबर्स वॉज नॉट सपोर्टेबल फॉर दॅट फील्ड. If you are doing 10th standard, no family member. If I was your mother, जर मी तुझी आई असते मी पण हेच सांगितलं असतं, काय गरज नाही ऍक्टिंग करायची. So you have to complete your formal education, at least get a degree and move ahead. म्हणजे असं फॉर्मल एज्युकेशन करत करत त्या फील्ड मध्ये कसं जाता येईल? Of course you can do it. तू ऑडिशन देऊ शकते, तू माहिती काढू शकते की कुठले प्रोडक्शन हाऊसेस, आणि लकीली आता अकलूज मध्ये किती शूट्स होतात. मला तुमचं गायडन्स हवंय. नक्की 100%. तू पप्पांकडून माझा नंबर घे आणि मग मी तुला. कॅन यू गिव्ह युअर नंबर प्लीज? आय कांट गिव्ह माय नंबर यार. मी पप्पांचा नंबर देते आणि देन वी कॅन टॉक अहेड अँड आय कॅन डेफिनेटली गाइड यू थ्रू इट. ओके. कॅन यू गिव्ह दॅट नंबर? चॅट बॉक्सला मी शेअर करतो चॅट बॉक्सला. ठीक आहे. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय. शेवटचा प्रश्न नाही आता कुठलाच. मी गोगरे साहेबांना विनंती करतो की आपण थोडस 1-2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं. आपली कन्या इतक्या उंचीवरती पोहोचलेली आहे, तर आपल्याला आपल्या भावना काय आहेत? गोगरे साहेब 1 मिनिट अनम्यूट करतो तुम्हाला. हॅलो. हा बोला. हॅलो. हा, माझा आवाज येतोय ना? येतोय बोला. नाही, मला प्रणालीबद्दल खूप अभिमान वाटतो की अशी मुलगी मला मिळाली, हे माझं भाग्य समजतो. विजयदादांमुळे मी मुंबईत राहू शकलो आणि मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊ शकलो. म्हणजे बिगर पैशाचं, पैसे काय किती बी येते तो, पण मुलांना जर पैशाचं आमिष दाखवलं तर ते कुठल्या थराला जाऊ शकते. त्याची मूर्तिमंत उदाहरणं आपण कित्येक उदाहरणं बघतो की माझा मुलगा वाया गेला, माझी मुलगी वाया गेली. असं होऊ न देता मुलांना शिक्षण जर दिलं आणि त्यांची जाणीव त्यांना करून दिली की आपण कुठे आहे, तर भविष्यात त्यांचं कोणाची म्हणजे असं हेल्प म्हणजे हे करायची गरज वाटत नाही त्यांना. ते स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहू शकतात. प्रणालीबद्दल मी हे सांगेन की प्रणालीनं खूप हार्डवर्क केले. 5 वर्ष इतकी, आता एखादा रोल आता 30 दिवसामध्ये कमीत कमी 25 ऑडिशनला ती जायची आणि 25 ऑडिशन रिजेक्ट व्हायचे. त्यावेळेस ती डिप्रेशन मध्ये यायची. हो, त्याची खूप भीती वाटायची मला की आपण हे क्षेत्र निवडलंय आणि ही प्रत्येक वेळी रिजेक्ट होते. असे हजारो ऑडिशन्स तिचे रिजेक्ट झाले, पण जे मिळालं ते तिचं त्याने सोनं केलं. आता रणांगण हा पिक्चर इतका म्हणजे ऑडिशन 1 वर्ष ऑडिशनला घालवलं त्यांनी, पण तिनं त्या रोलचं चीज केलं. परत तमिळ मूवीचा आज 5 भाषामध्ये तमिळ फिल्म रिलीज झालंय. 5 भाषामध्ये. मांचुकुर्शी वेलालो हैदराबादला शूटिंग होतं, त्यावेळेस मी तिच्या बरोबर जायचो. पण ते शूटिंगच्या वेळेस मी इतका बोर व्हायचो ना, अक्षरशः हॉटेलवरती जाऊन मी झोपायचो. फार स्ट्रगल करावं लागतं. आपल्याला वाटतं हे फिल्म इंडस्ट्री, आता काही मुलं येतात. मुंबई ही फिल्म सिटी अशी आहे की अनेकांना तिथं भुरळ घातली जाते. बाहेर परराज्यातले येतात, मग त्यांना तो रोल मिळत नाही. मग आपल्याला तर परत माघारी जायचं नाही, मग ते कुठल्याही थराला जाऊ शकते.
मग ते अडचणीत आणि ते काही लोक असे असते त्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेणारे हे मुंबईत अनेक लोक आहेत. पण आपल्या मुंबईमध्ये आपल्या महाराष्ट्रीयन मुलींना फार तसं शेप आहे. आपल्या मराठी मुलींच्या कोणी वाटायला जाऊ शकत नाही. मी सॉरी मी तुम्हाला कट करते. मुलं आलं तर त्यांना ते धोकादायक आहे. मी ह्याच्यावरती हायलाइट करेन की ह्या सगळ्या गोष्टी होऊन पण हाऊ आय कॅन मॅनेज टू बी स्ट्रॉंग इज ओनली बिकॉज ऑफ माय फॅमिली सपोर्ट. ज्यावेळेस आपल्याला फॅमिली सपोर्ट नसतो त्यावेळेसच आपलं मन दुसरीकडे विचलित होतं किंवा दुसऱ्या डिरेक्शनला पळायला लागतं. ज्यावेळेस मी एका ऑडिशनला रिजेक्ट होते तर मी पप्पांना फोन करून सांगते की पप्पा असं असं झालं आणि रडून किंवा काय वगैरे वगैरे मला मन हलकं होतं आणि मला वाटतं. पण ज्यावेळेस आपल्याकडे एक व्यक्ती बोलायला नसतो त्यावेळेस त्या भावना बॉटल अप होतात आणि त्या खूप खूप वेगळ्या दिशेला जातात. तर असं नाही झालं पाहिजे. तर मी सगळ्यांना फक्त एकच सांगेन की तो एक फॅमिली सपोर्ट खूप खूप महत्वाचा आहे. ज्यावेळेस तुम्ही एका करिअरसाठी किंवा ह्याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही जाता ते खूप इम्पॉर्टंट. आणि माझं एकच सांगणं जेवढे पेरेंट्स इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर किंवा असं करताना जेवढा सपोर्ट देतात मुलांना तेवढाच सपोर्ट त्यांनी खेळात किंवा ज्यावेळेस मुलं म्हणतात की मला ऍक्टर बनायचंय किंवा मला ऍथलीट बनायचंय मला क्रिकेटर बनायचंय तितकाच त्यांना तेवढा सपोर्ट मिळाला तर मला असं वाटतं की भरपूर अजून महाराष्ट्रातली मुलं पुढे येतील आणि भरपूर त्यांना मिळतील. आपण असं म्हणतो की फक्त नॉर्थ इंडियन का असतात किंवा याच क्षेत्रातली मुलं का असतात का तर त्यांना खूप मोठा फॅमिली सपोर्ट असतो. त्यांची लोक त्यांना ते पण येत आहेत ना मुंबईत, दिल्लीतून येतात मुंबईत, हरियाणातून येतात मुंबईत, चंदीगड वरून येतात मुंबईत. तर सोलापूर वरून का नाही येऊ शकत मुलं मुंबईत किंवा अकलूज वरून का नाही येऊ शकत मुंबईत. तर तेवढा त्यांना फॅमिली सपोर्ट मिळतो त्यामुळे ते येऊ शकतात तिथे आणि राहू शकतात तेवढ्या मोठ्या सिटीत. तर ॲज लॉंग एज यू हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग फॅमिली सपोर्ट सिस्टम आय थिंक यू कॅन अचीव्ह एनिथिंग इन लाईफ. आणि तो सपोर्ट आता तुमच्याशी बोलतोय माझा सपोर्ट तर त्यामुळे हे शक्य आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय बाय. जस्ट वेट. खरंच मॅम तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि जसं आत्ता पप्पांनी सांगितलं आणि तुम्ही पहिल्या माझ्या प्रश्नाचं जसं उत्तर दिलं तर आम्ही एखादी सिरियल किंवा एखादा पिक्चर आम्ही 3 तासात संपवतो आणि सिरियल अर्ध्या तासात बघतो आणि त्याच्यावर आम्ही कमेंट्स करतो की नाही ते त्याला काम ते जमलं नाही किंवा ते नाही ते करू शकला. पण त्याच्या मागं किती कष्ट असतं याचं एक उदाहरण माझ्याकडे पण आहे. खरं तर मी ते कोणाला सांगितलं नव्हतं आजपर्यंत पण मी आज सांगते. अकलूज मध्ये एक सिरियलची शूटिंग चालू होती आणि त्यासाठी मी माझ्या आईला पाठवलं होतं की म्हणे जा आई जेव्हा हा एपिसोड सूट तू जाशील त्याच्यामध्ये हे करशील एक दोन हे होते एपिसोड होते त्याच्यासाठी तू काम कर पण आपण हे दोघी कोणाला नाही सांगायचं. पण जेव्हा हा एपिसोड येईल टीव्हीवर तेव्हा मी त्याच्या अगोदर 1-2 दिवस मी फोन करून सगळ्यांनी सांगेन की अरे बघा ह्याच्यात माझी आई आहे. तर आई म्हटली ठीक आहे. म्हणजे खरंच हे कोणाला माहिती नव्हतं हे फक्त मला आणि माझ्या आईलाच माहिती होतं. मी माझ्या आईला पाठवलं ती सकाळी 8 वाजता शूटिंग साठी गेली. इथेच होतं अकलूज मध्ये शूटिंग आणि माझी आई दुपारी 2-3 वाजता परत आली. तर मी अशी खूप तिची वाट बघत होती की ती येऊन मला काय सांगेल किंवा कसं असतं शूटिंग काय असतं आणि तो एपिसोड कधी येईल की ज्यांनी मी सांगेन की यामध्ये माझी आई आहे. तर माझी आई दुपारी 2-2:30 वाजता आली ती खूप कंटाळलेली होती. मी मग तिला जरा फ्रेश वगैरे होऊ दिलं आणि मी विचारलं आई कसं झालं आणि कधी येणार आहे का तो एपिसोड. आई म्हटली अगं कशाचं काय ते जेवढं तुम्हाला दिसतं तेवढं ते सोपं नसतं. एक लाईन 10 वेळा 20 वेळा 30 वेळा बोलायला लागते. मला कंटाळा आला मी सोडून आले. त्याच्या मागे खरंच एवढं कष्ट असतं हे तुम्ही पहिल्या प्रश्नातनं सांगितलं. जेवढं आम्हाला टीव्हीवर बघायला सोपं असतं तेवढं ते नसतं हे माझ्या आईने मला सांगितलं की ते दिसतं तेवढं सोपं नसतं. एका लाईनीसाठी दिवसभर तिथे थांबायला लागतं तिथं बसावं लागतं त्या गोष्टीचा वेट करावा लागतो आणि जर ते समोरच्याला आवडलं तरच ते पुढे जातं. आणि माझी आई ते परत आली. माझी आई म्हटली नको आता मला नाही परत कधी जायचं. खरंच त्याच्यासाठी
पेशन्स, कष्ट हे लागतं, हे खरंच मी अनुभवलं माझ्या आईच्या ह्याच्यातून. खरंच ताई, तुम्हाला मला एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तुमच्याशी बोलून, तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं. आणि खरंच Thank you for आम्ही calling. तुमच्यामुळे आम्ही अकलूजच्या असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही जेव्हा बाहेर जातो आम्हाला सांगतात की अरे हे तुमच्या अकलूजचे आहेत का, तर आम्हाला खरंच खूप छान वाटतं. पण तुमच्यासारखीच लोक अकलूजला बनवतात आणि तुमच्यासारख्या लोकांमुळे मी पुढे जाऊ शकते आणि मी अकलूजचं नाव करू शकते. तर बिगेस्ट अपलॉड टू एव्हरीवन. आणि जे तुम्ही रोटरी क्लब मध्ये करताय, जे सगळे प्लॅटफॉर्म देताय, तर तुम्ही खूपच भारी काम करताय. कारण आमच्यासारख्या लोकांना पण गरज असते या सगळ्या गोष्टींची. तर गिव्ह अँड टेक असतं. जेवढी मदत करता येईल आपल्याला लोकांना, किंवा लोकांकडून मला काय शिकता येतं की आपण ह्या सगळ्यांनी केलंच पाहिजे. आणि त्यासाठी हा प्लॅटफॉर्म खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा सरांनी मला विचारलं की तू करशील का, तर मी एक सेकंदही विचार केला नाही. की मला बोलायचंय, की मी माझ्याच फॅमिलीशी किंवा माझ्या लोकांशी बोलायला मी का घाबरेन किंवा मी का नाही म्हणेन. तर मला तर फार अभिमान वाटतो की मी अकलूजचा आहे. मी जसं सांगते की मी फेसबुकवर अजूनही माझा परमनंट ऍड्रेस अकलूज महाराष्ट्र असंच आहे माझा. तर नो मॅटर व्हॉट, आय एम ऑलवेज गोइंग टू बी प्राऊड ऑफ बीइंग फ्रॉम अकलूज. खरंच थँक्यू. आणि आम्हालाही खरंच प्राऊड वाटतं की आम्ही अकलूज मध्ये राहतो. तुमच्याशी बोलून खरंच आम्हाला खूप छान वाटलं, खूप मजा आली. थँक्यू. आणि खरं तर अकलूज सारख्या ग्रामीण भागातून तुमच्यासारख्या कन्या उंच भरारी घेतात आणि आपला पाया जिथून भक्कम झाला त्याच अकलूज मधली प्रत्येक स्त्री आपल्या पाठीमागं कृष्णांडा देवीप्रमाणे कायमच राहील या सदिच्छा देऊन मी तुमचे खरंच मनापासून खूप आभार मानते. थँक्यू सो थँक्यू. मच. थँक्यू. बाय. थँक्यू. यानंतर मी रोटरियन जयश्री चव्हाण यांना विनंती करते की त्यांनी आपल्या पुढच्या कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करावी. थँक्यू. ओढ असावी हृदयामध्ये, स्नेह असावा ओठी. आपल्या समोर उभी आहे मी रोटेरियन जयश्री चव्हाण आभार प्रदर्शनासाठी. माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो, रोजच्या आयुष्यात खूप माणसं येतात आणि जातात. त्यातील काहीच कायमची मनात राहतात, जी आपल्याला खूप काही शिकवून जातात, अमूल्य क्षण देऊन जातात, शब्दातून जगण्याचा सार देऊन जातात आणि विचारातून जीवनाला आकार देऊन जातात. असेच काहीसे आज आपल्याला आजच्या प्रमुख वक्त्या गीताली पवार यांच्या शब्दातून द बिगिनिंग ऑफ जर्नी म्हणजेच द बिगिनिंग ऑफ जर्नी या मनाला भिडणाऱ्या विषयामधून अनुभवायला मिळाले आहे. अतिशय सुंदररित्या त्यांनी आपल्याला हे जीवनाचे सार सांगितले. आणि म्हणूनच गीताताई, ऋणी आहोत आम्ही आपुले, देतो शब्द सुमनांचा उपहार. आपुला मौल्यवान वेळ दिला आमच्यासाठी, मानिते मनापासून आपले आभार. तसेच आपल्या बरोबर हितगुज साधणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रणाली यांनी देखील आपल्याशी खूप छान सुसंवाद साधला. म्हणूनच प्रणाली, मूल्य आपल्या उपस्थितीचे मी मनापासून जाणीते, मनापासून आपले आभार मानिते. काही माणसे मोठी असतात कर्तृत्वाने, नेतृत्वाने, आणि म्हणूनच ते तळपत असतात तेजाने. अशा व्यक्तिमत्वाचे धनी म्हणजे आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन ओम प्रकाशजी मोती पवळे यांनी व्यस्त कार्यक्रमातून फर्स्ट लेडी ऍडव्होकेट सविता मोती पवळे, सर्व पिढीजी आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या त्या सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ रोटेरियन सुचेता खोफरे, वक्त्यांचा परिचय करून देणारे सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ रोटेरियन डॉक्टर गौरी कहाते, तसेच संपूर्ण 9 दिवसांचा दुर्गेचा उत्सव, स्त्री शक्तीचा आविष्कार आणि सन्मानाच्या जागराचे 9 पुष्प गुंफणाऱ्या आणि खरोखर आपल्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करणाऱ्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नॉमिनी रोटेरियन स्वाती हिरकल, तसेच वुमन एम्पॉवरमेंट डिस्ट्रिक्ट डायरेक्टर महानंदा सोनटक्के, येथे उपस्थित असलेले सर्व डिस्ट्रिक्ट डायरेक्टर्स, डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स, प्रेसिडेंट, सेक्रेटरीज ऑफ ऑल क्लब्स आणि सर्व उपस्थित जन, आपणा सर्वांचे आभार मानिते शब्द सुमनांनी गोड वाटून घ्यावे. या समारोप क्षणी मला आभार प्रदर्शनासाठी संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार. तसेच लीड क्लब रोटरी क्लब ऑफ अकलूज आणि रोटरी क्लब ऑफ वाई ज्यांनी हा कार्यक्रम पूर्णपणे होस्ट केलेला आहे, त्यांचे अतिशय आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅम.
खरंच तर सगळ्यांनीच आज आम्हाला त्यांच्या सर्वच पाहुण्यांनी आज त्यांचा अमूल्य वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे रोटरी क्लब अकलूजच्या वतीने मी खरंच मनापासून धन्यवाद मानते. थँक्यू. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.